आपण या ठिकाणी मारुती मंदिराच्या समोर यायचं आहे। आदरणीय भास्करराव पेरे पाटील यांचं आपल्या गावामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे, ते आपल्या मंचाकडे येत आहेत। सर्वप्रथम आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय भास्करराव पेरे पाटील साहेब यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत। सर्व बाहेर थांबलेल्या गावकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी कृपया मारुती मंदिराकडे यावं। हॅलो 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 या ठिकाणी राष्ट्रपती द्वारा 2 वेळा आदर्श सरपंचाचा पुरस्कार मिळालेले सन्माननीय भास्करराव पेरे पाटील साहेब यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे। सर्वप्रथम आमच्या तडवळे गावच्या वतीने आदरणीय पाटील साहेबांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत। सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे मारुती मंदिराच्या समोर यावं। समोर बसलेल्या ग्रामस्थांना विनंती आहे कृपया या बाजूला आलं तर बरे होईल। महिला मंडळांसाठी ती जागा आपण राखीव ठेवलेली आहे। इकडच्या बाजूला पाठीमागे मॅटवर येऊन बसा। सर्व महिलांना विनंती आहे आपण इकडे मॅट टाकलेले आहेत, इकडे बसा। गावाच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण कृपया मारुती मंदिराकडे यावं। नुकतंच या ठिकाणी आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे पाटील यांचं आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम मी आमच्या तडवळे गावच्या वतीने आपलं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो। आपल्या गावचे माजी सरपंच कैलासवासी सुहास परमेश्वर आवारे सर, ज्यांना आपण देव माणूस म्हणून संबोधतो, अशा या देव माणसाचं प्रथम वर्ष श्राद्ध या निमित्त आपण आज आदरणीय भास्करराव पेरे पाटील यांना आपल्या गावामध्ये बोलवलं आहे। खरं तर आपल्या संपूर्ण गावचंच हे भाग्य म्हणावं की इतका मोठा माणूस आपल्या गावामध्ये येतो आहे। आणि पाटील साहेबांची एक तळमळ असते की मी ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी माझ्याकडून जे काय मार्गदर्शन होईल, जे काही लोकांना मी सांगेन, त्याच्यातून आपल्या गावामध्ये थोडा तरी बदल त्यांना अपेक्षित असतो। आणि आज देखील आपण आपली जी अपेक्षा आहे ती नक्कीच आम्ही पूर्ण करू असं आश्वासन अगदी सुरुवातीलाच मी देतो। पाटील साहेबांच्या सोबतच या ठिकाणी आपल्या एरले गावचे माननीय श्री संतोष पाटील साहेब, जे सध्या मंत्रालयामध्ये सहसचिव सहकार विभागामध्ये सहसचिव पदावर आहेत, त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो। आणि जास्त वेळ न दवडता व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या गावचे देवी भगवती देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच आवारे सरांची प्रतिमा यांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करावं।
या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. अवघ्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्यांनी माणसाला जगण्याचा अधिकार दिला आणि जगायचं कसं हे शिकवलं, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ग्रामगीतेतून नैतिकतेचे धडे देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, देव दगडात नसून तो माणसात असतो हे सांगणारे संतश्रेष्ठ गाडगे महाराज, स्वराज्याचं स्वप्न पहिल्यांदा उराशी बाळगणारे शहाजीराजे भोसले, ते स्वप्न सत्यात उतरावं म्हणून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या मा जिजाऊ साहेब आणि स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरवण्यासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून प्रत्यक्ष हिंदवी स्वराज्य स्वराज्याची स्थापन करणारे असे छत्रपती शिवाजीराजे भोसले, एवढ्या मेहनतीने कष्टाने स्थापन केलेलं स्वराज्य तेवढ्याच नेटाने पुढे नेणारे छत्रपती संभाजीराजे भोसले, राजाराम भोसले, महाराणी ताराबाई आणि शिक्षणाची ज्योत आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तेवत ठेवणारे, स्त्री शिक्षणाचा लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, या सर्वांना अगदी मनापासून विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आमच्या तडवळे ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आदरणीय भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच यांचा सुरुवातीला सत्कार करायचा आहे. तर मी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावातील श्रेष्ठ उद्योजक माननीय श्री बाळासाहेब आवारे आणि माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय नाना नवले यांना दोघांनाही विनंती करतो की आपण सरपंच साहेबांचा बुके देऊन सत्कार करावा आणि स्वागत करावं. यानंतर आपल्या उपस्थितीला मान देऊन या ठिकाणी सहकार विभागातील सहसचिव माननीय श्री संतोष पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहोत. मी सुधीर आवारे यांना विनंती करतो की आपण पाटील साहेबांचा स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करावं. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक करणार आहोत त्यासाठी मी रामेश्वर स्वामी यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज आपण या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र माजी सरपंच सुहास परमेश्वर आवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी एकत्र जमले आहोत. त्यांचा हा आठवणी सोहळा जो आहे त्यासाठी बाळासाहेब आवारे, सुधीर आवारे यांनी सर्वांचा मान ठेवून महाराष्ट्राचे राष्ट्रपती पद भूषवणारे भास्कर पेरे पाटील यांना आमंत्रित केलेलं आहे. तरी मी आज आवारे सराविषयी 2 शब्द बोलत आहे. इतरांच्या सुखासाठी दुःख तुम्ही साहिले, इतरांच्या सुखासाठी दुःख तुम्ही साहिले, प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाव तुमचे राहिले.
म्हणून म्हणतो गावाच्या मातीमध्ये सर नाव तुम्ही कोरले. जनसेवेचे बांधुनी कंकण समर्पित केले अवघे जीवन. जनसेवेचे बांधुनी कंकण समर्पित केले अवघे जीवन. कष्टाने फुलवले विद्येचे वन स्मृतीस तुमच्या शतशः वंदन. जीवनातील पोकळी तुमची कधीच भरून निघणार नाही. जीवनातील पोकळी तुमची कधीच भरून निघणार नाही. काळ कितीही लोटला तरी मन तुम्हा विसरणार नाही. चंदना सेवे झुजून तुम्ही मिळवून दिलास आम्हा सर्वांना मान. तुमच्या कार्याला तुमच्या स्मृतीला आमचा शतशः प्रणाम. काळाने असा घात केला, काळाने असा घात केला, आमचा नाथ घेऊन गेला. पोरके केले हे तण शोक सागरी बुडाले मन. आवारे सर म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी असे हे होते आवारे सर. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण अशा अनेक अडचणी संकटावर मात करणारे समाजकारणी म्हणजे आवारे सर. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही या मनेची प्रचिती देणारे व्यक्तिमत्व म्हणजे होते आवारे सर. विद्या विनयने शोभते असे उच्च शिक्षित शिक्षक असले तरी अत्यंत निगर्वी व्यक्तिमत्व म्हणजे होते आवारे सर. हॅलो, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही मन प्रत्यक्षात आणून स्वतःबरोबर गावाचाही जीवन घडवण्याचा निश्चय करत ते आयुष्यभर जगले असे होते आवारे सर. जेथे जातो तेथे गावचे लोकच त्यांची सांगती होती. आपल्या स्वभावातून माणुसकीतून अनेकांची मने जिंकत सर्व जाती धर्माचे मित्र हे ज्यांचे सहकारी सोबती होते अशा गावच्या समाजकारणाला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे आवारे सर. मित्रांनो, आपलं गाव म्हणजे आपलं मातृभूमी असं समजून गावच्या कल्याणाचा विकासाचा ध्यास ज्याने आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात घेतला व गावचा कायापालट केला असे आपल्या गावचे कैलासवासी सुहास परमेश्वर आवारे हे म्हणजे आपल्या गावाला लाभलेले एक वरदान होते. विद्यादानाचे विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य करताना शिक्षक म्हणून ज्यांनी आपल्या नावलौकिक निर्माण केला आणि या गावच्या राजकारणाला विधायक वळण दिले तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी श्री सुहास परमेश्वर आवारे सर यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. एका पुण्यवान आत्म्याचं आणि ज्यांची खऱ्या अर्थाने देव माणूस अशी प्रतिमा तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात आहे त्यांच्या पुण्यस्मृतीस गावच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यासाठी आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात निरपेक्ष भावनेने गावचा चेहरा मोहरा बदलायचे काम ज्यांनी केलं, रस्ते, पाणी, शिक्षण, स्वयंरोजगार, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता असे अनेक आघाड्यावर ज्यांनी पाटोदा गावाला नवरूप दिलं, राज्यातील आदर्श ग्राम योजनेतील एक कर्तबगार सरपंच ज्यांना 2 वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं असे माननीय श्री भास्करराव पेरे पाटील आज आवर्जून एका आदर्श शिक्षक व सरपंचाच्या स्मृती दिनानिमित्त आपण त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेले आहे. तसेच नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जंगी असे संत नामदेवाने म्हटले आहे. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस असं आपण भागवत संप्रदायाबद्दल बोलतो. अशा भागवत संप्रदायाचा झेंडा आणि पताका खांद्यावर मिरवणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवव्याख्याती हरिभक्त पारायण कबीर महाराज आत्ता मुक्काम पोस्ट खेड शिवापूर यांनाही आपण आवर्जून मानवतेची माणुसकीची समतेची हाक देणारे कीर्तन ऐकवण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. आपल्या गावात सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन गावाला दिशा देण्याचे काम करणारे आदर्श सरपंच कैलासवासी सुहास परमेश्वर आवारे यांच्या स्मृती दिनानिमित्त या विधायक कार्यक्रमाचा संगम आपण घडवला आहे. अशा आपल्या गावाच्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची उंची वाढवणाऱ्या सोहळ्यात आपण उपस्थित राहिलात. सर्व प्रमुख पाहुणे, वक्ते तसेच ग्रामस्थ बंधू भगिनी यांचे संयोजकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. शिक्षक हे प्रत्येक विद्यार्थ्याचे पहिले गुरु असतात. आपल्या शिक्षक पदाच्या कार्यकाळात ज्याने अनेक विद्यार्थी घडवले अशा थोर व्यासंगी अभ्यासू शिक्षक अशी त्यांची ओळख होती. मात्र पित्र समाज गावचे ऋण फेडण्याची ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी शिकवण दिली. शिक्षक म्हणून आपल्या शाळेची गुणवत्तेची परंपरा जोपासली. आपल्या शाळेतून चांगले अधिकारी, खेळाडू, कलावंत, उद्योजक, गुणवंत, गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी मदतीचा हात दिला. कायम शाबासकीची थाप दिली. ज्याने गावामध्ये गटाधाराचे राजकारण कधीही केले नाही. राजकारण म्हणजे समाजकारण असे सूत्र डोळ्यासमोर ठेवले. सर्व गावकरी हे आपले बांधव आहेत अशा साध्या विचारातून गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. गावात कधीही मतभेद आणि मनभेद ही होऊ दिले नाहीत. नेहमीच गावातला एकोपा, सामंजस्य आणि बंधुभाव टिकून ठेवला. पुढे गावातल्या गरजू गरीब माणसांच्या अडचणी संकट काळात ते कायम पाठीशी उभे राहिले. असे हाडासे शिक्षक समाजसेवक ज्यांनी कायम आपल्या गावाचं पालकत्व आपल्याकडे आहे हाच दृष्टिकोन आपल्या वागण्या बोलण्यात ठेवला व नेहमी गावासाठी झटत आणि झटत राहिले.
त्यामुळे सरांची मारावे परी कीर्ती रूपी उरावे या म्हणीप्रमाणे आपल्या चांगल्या कार्याचा ठसा उमटवून गावाला पोरके करून गेले. असं म्हणतात की सगळं चांगलं झालेलं पाहण्यासाठी त्या अगोदर वाईट अनुभवही लागतात. आयुष्यात काही आव्हान येत नसतील तर त्या जगण्यालाही काय अर्थ नाही. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जीवे शर्ती विने लाजिरवाणे. तुमच्या जगण्यात काही शर्ती नसतील तर ते जगणंही लाजिरवाणे आहे. मित्रांनो, काही बदल हे वेदनादायी जरूर असतात, पण ते विश्वास ठेवा आपल्या विकासासाठी ते बदल ही गरजेचेच आहेत. हे आपलं गाव, आपली मायभूमी, याच गावात आपण जन्मलो, याच गावात लहानाचे मोठे होत होत घडत गेलो, म्हणून आपल्यावर या गावचे ऋण आहे. आपण या गावचं देणं लागतो. म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, जसं आपण आपल्या कुटुंबासाठी घरासाठी करतो तसेच हे गाव हे आपलं कुटुंबच आहे असं समजून या गावासाठी आपलं सर्व मनभेद विसरून या गावच्या विकासासाठी आपलं योगदान देणे गरजेचं आहे. तरच आपलं जीवन सार्थकी लागेल. हा सुहास परमेश्वर आवारे सरांचा विचार अंमलात आणावा. आज त्यांचं कृपाछत्र जरी देवाने आपल्यातून हिरावून नेलं असलं तरी त्यांच्या समाजकार्याचा सुगंध चंदनाप्रमाणे या असंबंधात दरवळतो आहे. आपल्या योगदानामुळे व गावासाठी केलेल्या त्यागामुळे आपल्याला त्यांच्या कार्याची आठवण नेहमी येत राहील. म्हणून शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की देवेत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. अशा या समाजकावाला सर्व ग्रामस्थाच्या वतीने पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो आणि त्यानंतर पुढील कार्यभार शरद पवार गुरुजी सांभाळतील असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद रामेश्वर. यानंतर आपण आदरणीय आवारे सरांना श्रद्धांजली म्हणून आपण एक मानपत्र त्यांच्या कुटुंबियांना भेट देत आहोत. तर त्या मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी करणार आहे. सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी 2 मिनिटं उभे राहायचं आहे. आदरणीय संध्या राणी मॅडम यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. आपल्या तडवळे गावचे सुपुत्र, राजकारण आणि समाजकारणातील देवमाणूस, माजी सरपंच कैलासवासी आदरणीय श्री सुहास परमेश्वर आवारे सर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि आपणास सदर मरणोत्तर मानपत्र सन्मानपूर्वक बहाल करण्यात येत आहे. आदरणीय सर, आपल्या जीवन प्रवासातील कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्यापूर्वी 4 काव्यपंक्ती सादर कराव्याशा वाटतात. मोल प्रगतीचे बहु जपणारा सुहास, न्याय वंचितांना नित्य देणारा सुहास, मरुनिया स्वकर्तव्याने अमरत्व सुहास, दीनदलितांचा अंतरीचा ध्यास हा सुहास. सर, कष्टाविन फळ ना मिळे या समरूप आपला अवघा जीवन प्रवास होता. आपले पिताश्री कैलासवासी श्री परमेश्वर आवारे व मातोश्री श्रीमती सुधामती आवारे यांच्या पोटी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला. आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तडवळे गावातच झाले. महाविद्यालयीन शिक्षण आपण शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे, तर BEd ची पदवी आष्टी तालुका बीड येथून पूर्ण केली. प्रत्येक कष्टकरी हातामागे श्रमदेवता उभी असते याचा अनुभव येत आपल्या उच्च शिक्षणानंतर आपणास आपल्या उत्कर्षाची कवाडे खुली झाली आणि आपण विज्ञानाचे सहशिक्षक म्हणून शारदा देवी प्रशाला वैराग येथे सेवेस तत्पर झालात. कधीही पुस्तक हातात न घेता केलेले अध्यापन, आपल्या विषयावरची पकड किती मजबूत होती हे आजही आपल्या विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते आहे आणि त्याची अनुभूती देखील येते आहे. आपण इतर विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदान करीत असताना स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ न देता आपल्या 2 चिमण्या पाखरांना देखील शिकवून मोठे केलेत. त्यामुळेच आज आपली सुकन्या कुमारी स्नेहल MD मेडिसिन करून डॉक्टर होऊ पाहत आहे, तर आपला चिरंजीव कुमार समर्थ कम्प्युटर इंजिनिअरिंगचे धडे गिरवत आहे. आपल्या आशीर्वादाने दोघेही नक्कीच उज्ज्वल यश संपादन करतील याचा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. निष्काम आणि निस्वार्थी बुद्धीने तडवळे गावच्या सर्व थरातील आबाल वृद्धांना आपण त्याग, निष्ठा, सदाचार हे गुण अंगीकारून समाज क्रांतीचा व समतेचा आदर्श निर्माण करून अवघ्या गावकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून दिला. तर कधी आपल्या अमोघ सुमधुर वाणीने काहींच्या जीवनात आनंद फुलविला आणि म्हणूनच तडवळेकर जनतेने आपणास थेट सरपंच पदाच्या खुर्चीत बसविले. त्यानंतर सर आपण कधी मागे वळून पाहिलेच नाही. सदर खुर्चीचा मान राखून ग्रामस्थ व प्रशासन यांचा दुवा बनवून अनेक जनहिताचे निर्णय घेतले.
यामध्ये आपण ग्रामपंचायतीचे सुसज्ज कार्यालय, आई भगवती देवीचा सभामंडप, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्रसूतीगृह, संरक्षक भिंत, वस्तीशाळा, भूमिगत गटार, कॉन्क्रीट गटार, दलित वस्तीमध्ये पाण्याची टाकी व पाईपलाईन, पवार वस्तीकडे स्वखर्चातून खडीकरण रस्ता, शिवाजीनगरचे 2 पूल, स्त्री शौचालय, पाणी पुरवठा सुधारित पाईपलाईन, दलित वस्तीमध्ये समाज मंदिर, विस्तारित भागांमध्ये पोल, तारा व ट्रान्सफॉर्मर, शेतीसाठी 5 ट्रान्सफॉर्मर, इंदिरा आवास योजनेतून सुमारे 100 घरकुले, रत्नाई योजनेतून 2 घरकुले, प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत, 3 हातपंप अशी केलेली उल्लेखनीय कामे तडवळेकरांच्या चिरकालीन स्मरणात राहतील। या सर्व पवित्र कार्यात आपल्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या आणि खंबीर साथ देणाऱ्या आपल्या सुवेद्य पत्नी श्रीमती संध्याराणी सुहास आवारे यांनी देखील आपणास अगदी शेवटपर्यंत अनमोल साथ दिली आणि एक आदर्श पत्नी काय असते हे सर्वांनाच दाखवून दिले। आज आपल्या पश्चात देखील श्रीमती संध्याराणी रथाचं एक चाक निखळला असतानाही संसाराचा गाडा अतिशय जबाबदारीने आणि नेटाने पुढे नेत आहेत। आपण सहवासात असताना दिलेली शिकवणुकीची शिदोरी आजही आपल्या मुलांना देऊन आपली उणीव मुलांना भासू नये म्हणून अहोरात्र मेहनत घेत आहेत। आदरणीय सर, आज आपणास राष्ट्रपतींच्या हस्ते 2 वेळा आदर्श सरपंच पुरस्कार घेणारे, आपल्या पहाडी आवाजाने आणि खळखळत्या हास्याने आणि आपल्या अविश्वसनीय कार्यकर्तृत्वाने अवघ्या देशाला दखल घ्यायला लावणारे आदर्श व्यक्तिमत्व माननीय श्री भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते सदर मरणोत्तर मानपत्र देताना सर्वांचे अंतकरणे भारावले आहेत। या सर्व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने आपल्या गौरवशाली कार्याची दखल घेऊन आपल्यासारखेच उदार व्यक्तिमत्व असणारी पुढील पिढी घडावी, आपला आदर्श ठेवून तडवळे गावचा विकास भविष्यात होतच राहावा अशी अपेक्षा मनी बाळगून आपणास मानपत्र देण्याचा जो सुवर्णयोग येत आहे त्याबद्दल समस्त ग्रामस्थांना कृतकृत्य वाटत आहे। धन्यवाद। सर्वांनी बसून घ्या। यानंतर आपण जे मानपत्र तयार केलेलं आहे त्या मानपत्राला आपण आदरणीय संध्याराणी मॅडम आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकडे सुपूर्द करत आहोत। मी विनंती करतो की सरांच्या मातोश्री यांनी सुद्धा पुढे यावं, सरांचे बंधू सुधीर आवारे तसेच सरांची मुलगी कुमारी स्नेहल आणि मुलगा यांनी सुद्धा समोर यावं आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय पेरे पाटलांच्या हस्ते हे मानपत्र याचा स्वीकार करावा। समोर जा। सर्वांचे धन्यवाद, सर्व मान्यवरांचे देखील आभार। आणि यानंतर आपल्या अगदी शेजारच्याच गावचे असलेले पाटील साहेब जे आज मंत्रालयामध्ये सहसचिव पदावर आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला अगदी थोडक्यात मार्गदर्शन करीत आहेत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय भास्कर पेरे पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या गावचे सुपुत्र कैलासवासी श्री सुहास आवारे सर यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण आज एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला आगंतुक पाहुणा म्हणून व्यासपीठावर येण्याची संधी मी खेचून घेतली। खरं तर मला निमंत्रण नव्हतं, परंतु मला ग्रामविकासाची खूप आवड आहे आणि गेले 25 वर्ष मी माझ्या गावामध्ये माझ्या परीने धडपड करतोय। त्या प्रेमापोटी, ग्रामविकासाच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातल्या अशा एका देव माणसाचं, दैवी शक्ती असलेल्या माणसाचं मार्गदर्शन
सोबत बसून ऐकण्याची संधी आज मला सोडावीशी वाटली नाही, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. मी अवघे 2 मिनटं बोलणार आहे, कारण आपलं सगळ्यांना पेरे पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मित्रांनो, मी शेजारच्या गावचा आहे, इरले गावचा. आपल्यासारख्या शेतकरी कुटुंबातला आहे. आजही मी शेतात राहतो. पेरे पाटील साहेब माझ्याकडे चहाला आले होते. मी मंत्रालयात सहसचिव असलो तरी माझ्यातला शेतकरी जिवंत आहे आणि माझ्यातला एक ग्रामस्थ जिवंत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी एक किस्सा सांगतो की 5-6 वर्षापूर्वी मी पुण्यात नोकरीला असताना माझ्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलीने मला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही देव मानता का? पेरे पाटील साहेब, मी सायन्सचा विद्यार्थी आहे. मतभिन्नता असू शकते, 2 सख्या भावात असते, हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या 2 जजेस मोठ्या बेंचमध्ये सुद्धा मतभिन्नता असते. त्यामुळे ह्या माझ्या मतावर आपलं मतभिन्नता असू शकते. मी असं सांगितलं तिला, मुलगासुद्धा माझा इंजिनिअरिंग करतोय आणि मुलगी लॉ करत होती. तर मी म्हटलं किंवा देव आहे असं मला काही कुठे जाणवत नाही, पण दैवी शक्ती असणारी माणसं मात्र मी अनुभवलेली आहेत. मग तिने मला, माझं हे उत्तर तिला कोड्यात वाटलं. मग ती म्हणली बाबा हे काय तुम्ही बोलताय? देव कुठं पाहिला नाही, जाणवला नाही, पण दैवी शक्ती असणारी माणसं मात्र तुम्ही अनुभवली, जरा थोडा खुलासा करून सांगा. मग पुढे मी जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये मी जे 5-6 नावं घेतली त्यात आजपासून मला एक नाव ॲड करावं लागेल, कारण मी त्यांना जवळून आजच पहिल्यांदा पाहतोय. मी तिला असं सांगितलं की दीदी, म्हटलं माझ्या आयुष्यात मी या महान व्यक्ती ज्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान दिलं, असामान्य कर्तृत्व केलं, ती देव माणसं, हे सामान्य माणसं नाही, हे बदल करतात, हे क्रांती करतात, अशी मी काही उदाहरणासाठी नावं सांगितली होती. त्यात योगाकडे एक नाव होतं, ग्रामविकासाशी संबंधित नाव होतं पोपटराव पवार. आणि मला आज एक अर्धा-पाऊण तास त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर किंवा गेल्या अनेक वेळा मी पेरे पाटील साहेब आपले यूट्यूबवरचे व्याख्यानं मी अनेक वेळा ऐकतो, आवडीने ऐकतो. त्या यादीमध्ये आज पेरे पाटील साहेबांचं नाव ॲड करायला मला निश्चित आनंद वाटेल. मला तडवळेकरांना एकच सुचवायचं आहे, मी थोडा स्पष्ट बोलतो. आपण भारतातल्या ग्रामविकासाच्या दृष्टीनं टॉप 5 गावातल्या एका गावाचा चेहरा-मोहरा बदललेल्या महान व्यक्तीला इथे बोलवलं आहे. त्यांचं ग्रामविकासाबद्दल मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आणि कशाच्या निमित्ताने बोलवलं आहे? तर ज्यांनी आपल्या तडोळे गावासाठी 15-20 वर्ष स्वतःच्या जीवनातला बहुमूल्य वेळ दिला, गावाच्या विकासाचं स्वप्न पाहिलं, अशा स्वर्गीय सुहास परमेश्वर आवारे सरांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त. बरोबर आहे, योग खूप चांगला आहे. ज्यांनी ग्रामविकासाचं स्वप्न बघितलं, आपल्या गावाच्या विकासाचं, पण जे लवकर अकाली आपल्या तडवळेकरांना सोडून गेले, त्यांच्या कुटुंबियांना सोडून गेले. आता मी पाहत होतो त्यांच्या कन्येच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांना वाटलं असेल की माझ्या बाबाचं त्यांच्या पश्चात आज गाव कौतुक करतं. तर हे त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न जर आपण पेरे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनानंतर पूर्ण करण्यासाठी गावच्या नेतृत्वानं, सध्याच्या बॉडीनी, येणाऱ्या बॉडीनी प्रयत्न नाही केलेत, तर पेरे पाटील साहेबांना बोलवणं हे व्यर्थ होईल. तर त्यांचं इथं येणं व्यर्थ जाऊ नये याची आपण दक्षता घ्या. आणि ती जर तुम्ही दक्षता घेतली तर ती खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुहास आवारे सर यांना श्रद्धांजली ठरेल, एवढंच मी मनोगत व्यक्त करतो. आणि आपल्या तडवळे गावच्या ग्रामविकासासाठी आपल्या सर्व ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण आपले विचार आणि अतिशय मोठी जबाबदारी आमच्या गावावर सोपवलेली आहे. पेरे पाटलांचं एक स्वप्न असतं, ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी त्यांचा संदेश ऐकून त्याच्यामध्ये थोडा तरी बदल व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते. नुकतीच एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती चंदगड तालुक्यामधली. पाटील साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन भाषण दिलं आणि तिथल्या तरुण युवकांच्या मनावर इतका त्याचा प्रचंड परिणाम झाला, सकारात्मक परिणाम झाला. विषय असा होता की एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आपण 3ऱ्या दिवशी जे सावडण्याचा कार्यक्रम करतो आणि ती जी राख गोळा करून आपण नदीमध्ये टाकतो, ती नदीमध्ये टाकू नये
असं पाटलांचं म्हणणं होतं त्या भाषणामध्ये. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्या राखेला जर आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर तुम्ही त्या पाण्याने आंघोळ कराल का, किंवा ते तुम्ही प्यायच्या पाण्यात राख टाकून ते पाणी प्याल का, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मग तुम्ही नदीमध्ये ते पाणी राख टाकून ते पाणी का प्रदूषित करताय? ते पाणी कुणीतरी पितं आणि त्या पाण्याने कुणीतरी आंघोळ करतं. आणि त्याचा परिणाम सकारात्मक असा झाला की पाटील साहेबांच्या भाषणानंतर मला वाटतं 2च दिवसामध्ये त्यातल्या एका युवकाच्या चुलत्याचं काहीतरी निधन, वडिलांचं निधन झालं. आणि त्या मुलाने हा संदेश आपल्या मनावर असा बिंबवून ठेवला आणि सगळ्या गावाला त्याच्यातून त्यांनी एक सकारात्मक ऊर्जा दिली की त्यांनी ठरवलं आपल्या जे वृक्ष लावलेले होते त्या झाडांच्या ठिकाणी ती सगळी राख गोळा करून त्याचा खत म्हणून वापर केला, नदीमध्ये टाकून त्या पाण्याचं प्रदूषण केलं नाही. खरंच अभिमान वाटतो अशा माणसाचा जो संदेश अशा प्रकारे आपल्यामध्ये रुजला तर. आणि पाटील साहेब आम्हाला सुद्धा नक्कीच अभिमान वाटतो की आपल्या मार्गदर्शनाला सगळेजणच आतुर आहेत. तत्पूर्वी आपल्या संध्याराणी मॅडम अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या आवारी कुटुंबियांचे आधारस्तंभ असलेली सर्व माझी गावकरी मंडळी, आज हा जो सन्मान झालेला आहे आम्हा आवारी कुटुंबियांचा, त्याबद्दल मी सर्वांचे शतशः ऋणी आहे. आवारे सरांनी जे निस्वार्थी समाजकारण केलं, त्यांचं जे रथाचं चाक जोमाने चालू होतं, पण एक चाक जोमाने चालू असताना दुसरं चाक निखळू नये म्हणून मीही कुटुंबाचं चाक त्यांच्याबरोबर तेवढ्याच जोमाने चालू ठेवलं होतं. माझ्या मनामध्ये फक्त एकच भावना होती की आपले पती प्रथम नागरिक आहेत, तर प्रथम नागरिकाचं कुटुंबही तेवढंच आदर्श असावं. आणि त्या दृष्टीनं मी असे प्रयत्न करत राहिले. त्यावेळी तुम्ही सर्वांनी, गावकऱ्यांनी आमच्या कुटुंबाला जी साथ दिली आणि इथून पुढेही सर्वांशी साथ देत राहाल, त्यामुळे आमचं नक्कीच असं यशस्वी मार्गक्रमण असेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि आई भगवतीचं देवीचा आशीर्वाद आणि तुमचं सर्वांचं सहकार्य यामुळं नक्कीच आमच्या कुटुंबाची यशस्वी वाटचाल होईल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द. धन्यवाद मॅडम. यानंतर नुकतेच या ठिकाणी आपले जिल्हा परिषदचे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती मकरंद मालिक निंबाळकर यांचं आगमन झालेलं आहे. मी शब्दसुमनाने आपल्या सर्वांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत ते पेरे पाटील बोलायला येतील. तत्पूर्वी आपल्याला शहरामध्ये आणि गावामध्ये आपण जो काही फरक अनुभवत असतो त्या फरकाबद्दल मला थोडक्यात तुम्हाला सांगायचंय. कसं असतं, शहरामध्ये जर आपल्याला मनी प्लांट दिसला ना तर त्याचा त्रास होत नाही, पण गावामध्ये मात्र प्रत्येक घरापुढे आपल्याला तुळस हवी असते. आणि जे गावातली लोक असतात आणि शहरातली लोक असतात याच्यामध्ये भरपूर फरक असतो. आपल्याला कधी कधी असे असंख्य प्रश्न पडतात की आपण गावात बरं की शहरात बरं. आणि मग शहरातल्या लोकांना असं कधी कधी वाटतं की गावातल्या उरल्या सुरल्या नातेवाईकांनी सुद्धा आपलं शेत आणि गाव सोडून शहरामध्ये येऊन राहावं. आणि गावातल्या लोकांनाही असं वाटतं की शहरातले सगळे पाश सोडून आपण गावाकडे येऊन राहावं. मग ही जी गंमत आहे ना शहर आणि गाव ह्याच्यामधले, नक्की आपण कुठे बरे आहोत हे आपल्याला कळत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये आपण बघतो पहाटे हजारोंच्या गर्दीत उठून ट्रेन पकडायची, मध्यरात्री परत यायचं, कामावर जाताना मध्यरात्री परत यायचं, मग आपल्याकडे वेळच नसतो. पण त्या मानाने गावामध्ये 7-8 तास काम केलं की शेतातून घरी यायचं आणि निवांत राहायचं. मग कुठं बरं? शहरामध्ये आपल्याला वेळ अजिबात मिळत नाही, स्वतःसाठी वेळ मिळत नाही, कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. मग गावामध्ये भरपूर वेळ मिळतो, पण त्या वेळेचं करायचं काय हा सुद्धा प्रश्न असतो. मग आपल्याकडे लाईट नसते, नेटवर्क नसतं, ह्या सगळ्या भानगडी येतात. आणि एक असा एखादं व्यक्तिमत्व तयार होतं की ह्या सगळ्या समस्यांवर मात करून गावालाच शहरासारखं कसं बनवता येईल, गावामध्ये शहरातली कुठलीही उणीव भासणार नाही किंवा लोकांच्या डोक्यामध्ये शहरात जायची कल्पना सुद्धा येणार नाही. सगळ्या सुखसोयी आपल्याला गावामध्ये कशा तयार करता येतील, निर्माण करता येतील, उपलब्ध करून देता येतील, असं व्यक्तिमत्व एखादं तयार होत असतं. आणि ते व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आपल्याकडे आलेलं आहे. आदरणीय भास्करराव पेरे पाटलांनी हेच केलेलं आहे. त्यांच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव त्यांनी भासून दिलेली नाही. आता आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या भाषणातून हे सगळं
ऐकायला मिळेलच. मी माननीय पाटील साहेबांना या ठिकाणी येऊन बोलण्याची विनंती करतो. तत्पूर्वी आपले उपस्थित असलेले माजी सभापती मकरंद मालक लिंबाळकर यांचं पुष्प देऊन छोटंसं स्वागत करावं असं मी मान्यवरांना विनंती करतो. सर्व सरांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन मकरंद मालकांचं स्वागत करावं. आणि यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत असे पेरे पाटील आपल्या समोर येत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या तडवळे नगरीमध्ये कैलासवासी श्री सुहास आवारे सर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यामध्ये आम्हालाही बोलवलं, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आयोजकांचे, त्यांच्या परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मंडळी, महिला मंडळ तर आहेच, पण आपल्या शेजारील गावचे मंत्रालयात असलेले सचिव साहेब श्री आदरणीय संतोष पाटील साहेब, आपल्या इथले माजी सभापती आदरणीय निंबाळकर साहेब, अनेक मान्यवर मंडळी, हे काही बाहेरगावची पाहुणे असतील, सरपंच असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आणि कार्यक्रम म्हणलं की उशीर होतोच, आणि याच्या नंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे पुन्हा. त्यामुळे जेवढं कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बोलता येईल ते बोलण्याचा मी प्रयत्न करीन. तुम्ही असं काही टेन्शन घ्यायचं नाही का मोठा माणूस आला, लय हुशार पंडित आला, का कोणी पुढारी आला, का पैशावाला आला, असं काही नाही. तुमच्यातलाच आहे. रोज जमिनीवर बसणारा माणूस आहे. मला चटई सुद्धा लागत नाही बसायला. तुम्हाला तरी चटई लागली, मी गेलो कसं पटकन खाली बसून जातो. हॉटेलमध्ये काम करत होतो नोकरीचे, इकडचे यायच्या आधी पोट भरायसाठी साधन म्हणून. वडिलांची 5 एकर जमीन माझ्या वाट्याला आली होती. बोलणं कळतं का? पटापट समजून घेतलं पाहिजे, नाही तर मग टाइम जाईना आपला. आली होती म्हणजे आता नाही, 5 वेळेस निवडणुका लढलो, दरबारीने 1 एकर घालून बसलो. आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचाची गेलीच. ते दाखवत नाही, आयटीत फिरतं, पण गेलीच. कोण्या सरपंचानं कमवलं? जे बापदाद्या पूर्वीचे सरपंच पैशावाले आहेत त्यांचं ठीक आहे, बाकी सगळे आटपले. काही सरपंचाचे असे किस्से, शिपायाचे पैसे त्याच्याकडे यायचं नाही. ते सभापती कसे असेल ते पण त्यांना माहित आहे ना, त्यांना माहित आहे. पण एवढं होऊन सुद्धा माणसाला सरपंच व्हावं वाटतं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सरपंच व्हा, सदस्य व्हा, गावची सेवा करा, पुण्याचं काम आहे ते, पुण्याचं जागा आहे. आपल्या आईबापाचं रक्त चांगलं म्हणून समाज आपल्याला निवडून देतो, तिथे बसवतो. इथे काही आजी माझी सरपंच पण आहे. 25 वर्ष त्या गावानं मला सलग निवडून दिलं, 5-25 वर्षिक वेळ. माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या सर, त्यातल्या प्रमुख 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. काय लक्षात आल्या? एक, माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं, आणि दुसरं, देशावर कर्ज वाढू राहिलं. मग भारत स्वतंत्र होऊन आपला फायदा झाला का तोटा? जर आयुष्य कमी होऊ राहिलं आणि कर्ज वाढू राहिलं, मग काय फायदा काय झाला?
जगामध्ये आज बी 100 वर्षाचा माणूस काम करतोय. जपानमध्ये, रशियामध्ये काम करतो, नुसतं जगतो नाही. बरं, आपल्या इथे उदाहरण आहे, श्रीकृष्ण भगवान 135 वर्ष जगले होते. म्हणजे माणूस जगू शकतो. आत्ता स्वातंत्र्याच्या अगोदर आपले आजी पंजे किती वर्ष जगत होते? जगत होते की नाही? आता आपण का बरं? काय झालं? तुमच्यामध्ये 86चा सचिन तेंडुलकर बसले अजून इथं, 86 वर्षाचा. बरोबर आहे का काका? ते 86 वर्षाचा सचिन तेंडुलकर आहे आणि आपण म्हणतो 70त मरण. काऊन? सचिन आहे ना, टका म्हातारा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला 70त मरण वाटत म्हणजे चूक नाही आपली, जे खरं आहे ते बोललो आपण. पण का, कशाने झालंय? 5-7 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तुमच्या काही आलं तर करा आणि पुढच्या पिढीला 100 वर्षाचं आयुष्य द्या, माझी हात जोडून विनंती. आणि घराने, गावाने, देशाने कर्जमुक्त व्हायसाठी प्रयत्न करा. काय करायला पाहिजे? 5-7 गोष्टी सांगतो. तुम्हाला काही सुचलं तर तुम्ही करा. पहिली गोष्ट आहे, पाणी स्वच्छ प्या. इथं आणलं बघा बिस्लरी, ही तुमच्या गावातलं पाणी आहे का? मग तुमच्या गावात पाणी नव्हतं का? मग हे काऊन आणलं? काय कारण? पाणी आणायचं कारण काय? ही बाटली सांगा, ती गावातलं पाणी खराब आहे. नाही तर कशाला आणेन 20 रुपये लिटरचं पाणी? कशासाठी आणेन माणूस? 4 लिटर पाणी लागतं एका माणसाला रोज. 5 माणसं घरात धरले, 20 लिटर, 100 रुपये, 400 रुपयाचं पाणी कोण विकत घेईन? आणि पाणी तुमचंच नाही, सगळ्या राज्याचं खराब झालं. हा, मी इथं बोलतो, ह्या गावाविषयी बोलत नाही. मला ह्या गावची काही दुश्मनी नाही, दोस्ती नाही, मला काय राग आहे का? नाही. मला इथं पोरगी द्यायची नाही, इथली करायची नाही ना. मला निवडणुकीला उभं राहायचं नाही. इथं काय संबंध आहे माझा? माझ्या सगळ्या पोरीचे लग्न झाले आणि मला मुलगा नाही, मग इथं सोयरी करायची नाही. आता काही संबंध नाही. निवडणुकीत कधी उभं राहायचं नाही, मग काय संबंध आहे? पाणी स्वच्छ प्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. झाडं लावा पण फळाचे लावा. शक्यतो बाहेरचं खायचं नाही, गावातलं खायचं. घरातलं खायचं, गावातलं खायचं. मुलांचं शिक्षण चांगलं करा, संस्कार द्या त्याला. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. गावातले म्हातारे वयस्कर आहे ना, त्यांना जीव लावा. कोणाचा बाप असू द्या, कोणा जातीचं म्हातारा असू द्या, गावानं सरपंचांना त्यांना जीव लावा. सांभाळा, खाया प्यायला द्या, कपडे द्या, आनंद. त्यांना लागतं काय? एक कुडतं सालभर, एक भाकर खायला लागते म्हाताऱ्याला, द्या ना. अजून एक काम आहे, ते जरा अवघड आहे. ते मी सांगत होतो पहिल्यांदा, पण आता सांगणं बंद केलं. ते कोणत्याच गावात करीत नाही लोक. मग कशाला सांगू? आहे का नाही? जर करीतच नाही तर सांगून काय उपयोग? म्हणून मी ते दुसरं काम सांगणं बंद करून टाकलं. काय करू? पण ते करीतच नाही ना कोणी. मग करतात का? प्रयत्न तर करून पहा. दुसऱ्यावर जळायचं नाही. कोणाकोणाला जमतो वर हात करा. बरं, याला पैसा लागतो का? तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर दुसऱ्यावर जळणं बंद करा. कशासाठी जळता? काही गरज नाही ना. कोणी काळा आहे असू द्या, कोणी चपटा आहे असू द्या, कोणी काँग्रेसमध्ये असू द्या, कोणी भाजपात आहे, मरू द्या. आपण काय घेणं आपल्याला? आपण कशासाठी जळायचं मला कळत नाही. कशासाठी? चांगलं राहा, चांगलं करा, चांगलं जगा. उद्या नंतर कीर्तन आहे, नाही तर मला लय मूड आला होता काही सांगायचा, पण हा विषय निघला म्हणून ही गोष्ट सांगूनच टाकतो आता. सर, मला लय दिवस झाले सांगून. मला घरात पडल्या एकदा पलंगावर, सत्य घटना आहे, 1 वर्षाचा मुलगा होता. 1 वर्षाचा मुलगा, 1 वर्षाचा मुलगा. 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 1 वर्षाचा मुलगा, 1 वर्षाचा
मला आठवण आली की हे माणसं असे एक एक विचित्र काऊन जन्माला घातले देवानं, आणि आम्हाला त्रास काऊन, आम्ही काय पाप केलंय, काय असे असे वेगळे वेगळे लोक जन्माला घातले, सगळे चांगले काऊन नसन घातले, काय कारण असेल. मला काही कारण सापडाना, उत्तरही सापडाना. पण मला एक कल्पना सुचली, तुम्हाला सांगतो मी ती. बघा पटली तर ठेवा, नाही तर सोडून द्या, आपला विषय नाही, पण ते निघलं म्हणून सांगतो. आता मला असं ध्येन आलं की या पृथ्वीवर विश्वात सगळ्यात आधी दोनच जीव होते, लक्ष्मी आणि विष्णू. कोण? त्या लक्ष्मीला हौस आली, म्हणे देवा आपल्यात तिसरं पाहिजे. देव म्हणे कशाला भानगडीत जाती, नको. ती लक्ष्मी काय ऐका ना, बाईची जात नाही, म्हणे देवा आपल्यात तिसरं पाहिजे. तुम्ही कुठे जाता, किती दिवस जाता, कैलासवर जाता, मला एकटीला कवर राहू. देव म्हणे पाय बाबा हे चांगलं नाही, पण तू म्हणते तर ठीक आहे म्हणे, आण एक मातीचा गोळा. एक मातीचा गोळा आणला, देवाने घेतला आणि देव मंत्र म्हणले. देवानं तयार केला जीव, त्याचं झालं डायनासोर. काय? आणि ती लक्ष्मी घाबरली ना, असं थोडी सांगितलं होतं म्हणे मी. म्हणे मग तुमच्यासारखा पाहिजे दिसणारा. महिलाची इच्छा काय, पत्नीची काय, नवऱ्यासारखाच दिसणारा पाहिजे. देव म्हणे चुकलं, म्हणे हा. दुसरा गोळा घेतला देवानं मातीचा, वाघ झाला, हत्ती झाला, सिंह झाला, पाल झाला, सरड्या झाला, कावळा झाला, चिमणी झाली. 84 लाख जीव देवानं तयार केले. कैक वर्ष, कैक पिढ्या गेल्या. माणूस काही देवाकून झाला आणि लक्ष्मीचं काही समाधान तुमच्यासारखाच पाहिजे. देव म्हणे मी हरलो, मी माती बी आणत नाही आता, आणि मी हे काम बी करीत नाही, काम बंद आता नाही म्हणे. बस झालं. बाईची जात लई चिकट. ती काय म्हणे देवाला, नका माती आणू दुसरी, नाही आणायची. तर हे एवढे जीव तयार करताना इथं थोडी थोडी हातातली पडली, ही घ्या जवळच्या जवळ. देव म्हणे हा हे भरायचं. मग ती उरलेली माती देवानं घेतली, गोळा केला आणि मंत्र म्हणले, चमत्कार झाला. त्याचा झाला माणूस. लक्ष्मी म्हणे हा मला असाच पाहिजे. पण प्रॉब्लेम असा झाला, ते कोणत्या मातीचं आहे? उरलेल्या मातीचे. त्याच्यात सरड्याचे गुण आले, त्याच्यात लाल मुंगीचे गुण आले, त्याच्यात कावळ्याचे गुण आले, त्याच्यात वाघाचे. आपण म्हणते असं कहून, अरे ते उरलेल्या मातीचं आहे ना. म्हणून कुणाला नाव ठेवायचं नाही. आता तुमच्या हिस्साला कोणती माती आली तो तुमच्या नशिबाचा भाग. तुम्ही चांगले असन, तो वाईट हा दोष त्याचा नाही, तो परमेश्वराचाच अंश हे समजा, आणि त्याचाही उपयोग समाजासाठी, निसर्गासाठी, गावासाठी करून घ्या. झालं काय? या सगळ्या गोष्टी आता करायच्या कोणा? मग आम्ही असा विचार केला की एक माणूस हे करू शकत नाही. पाणी, झाडं, रस्ते, काय स्वच्छता, गावात खाणं, मग पंचायतने करावं. म्हणून आम्ही आमच्या इथे करायचा प्रयत्न केला. थोडंफार आम्ही सक्सेस झालो, 0.1%. तुम्ही व्हा. महाराष्ट्रात अनेक गावं चांगले हो राहिले, करू राहिले. पाणी का खराब झालं? ड्रेनेज सोडलं, त्याच्यात कारखान्याचं पाणी सोड. काल कोल्हापूरला 1.5 किलोमीटर मासे मेले. तुम्ही वाचली बातमी? 1.5 किलोमीटर मासे म्हणजे किती मेले? आणि कळस म्हणजे मेलेले मासे लोकांना टोपले भरून नेऊन कोल्हापुरात विकले. आता हे कोणत्या मातीचे तुम्ही समजून घ्या. हे सत्य घटना आहे, परवाची. ड्रेनेज सोडा, आपण पिकावर आपण खतं औषधं मारतो ना, ते पण वाहून जातं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये, विदर्भात इतकं एंडोसल्फान मारलं कापसावर, तर ती विहिरीत उतरलं जमिनीतून. वाकडे पोरं पैदा होऊ राहिले, दात पुढे येऊ राहिले, जन्मताच पोरायचे. आपल्याला माहित नाही एंडोसल्फान किती मारायचं. दुकानदार म्हणतो मारा एवढा डबा. ही काय साठी? ते काय तज्ञ आहे का त्याच्यातलं? नाही. चालले घेऊन आपण बी.
मेलेल्या माणसाची राख त्याच्यात टाकली आत्ता सांगितल्याप्रमाणे. कसं काय ती प्यायला चालती की ती राख? ती एवढी एवढी राख घेतली गिलासभर पाण्यात टाकली, एखाद्या बाईला दिली, पी बाई तो आहे नवऱ्याचं आहे, पेन का? नाही. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसं टाकतं? झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. सप्ताह कीर्तन होतं की नाही इथं? किती सप्ते होते गावात? मला माहिती आहे ना. एवढं गाव तर 3 सप्ते व्हायलाच पाहिजे. खालच्या आळीची आगळा, वरच्या आळीची आगळा, आवाऱ्याचे आगळा, फवाऱ्याचे आगळा, आणि 3 करून पालथेचे पालथेच. फायदा. मी उपजत वार करायची अवलाद आहे साहेब. 1 सप्ताहानी माझ्या गाव. 100 वर्ष झाले पंढरपूरची वारी आहे आमच्या घरात. मला 4 वारे आहे. कोण सांगितलं धंदे? सप्ताह करा. सप्ताह हा विषय वेगळा आहे. 7 दिवस सप्ताह करा, ज्ञान घ्या, ती कार्यशाळा आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यापासून फायदा होत असेल तर करा. एवढ्या दिवसानं तुम्ही कीर्तन ऐकते, शपथ खाऊन सांगा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगावर कीर्तन झालं का? काहून त्याच्या तोंडाला टसत का? आम्हाला कीर्तन कोणतं सांगते? वैकुंठाला जायचं. कशाला न्यायचं? झक मारायला आम्हाला वैकुंठाला? तडवळ्याचं वैकुंठ कसं करता येईल हे सांगणारा महाराज आम्हाला पाहिजे. रोज पाय पडू त्याचे आम्ही, रोज. आम्हाला ह्या गावचं वैकुंठ करणारा माणूस पाहिजे. वैकुंठाला कुठे घेऊन जातो? कोण गेलं वैकुंठाला? नको आम्हाला ते वैकुंठ. स्वर्गीचे अमर सत्य आहे का? मग स्वर्गातले देव जरी इच्छिते मग आम्हाला खाली जायचं, ह्यो आम्हाला वर घाल नेतो. कशासाठी? वरच सुख असतं तर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज इथं आले असते का? इथे यायचं, इथे समाजाची सेवा करायची, दिन दुबळ्याची. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो. हा, याच्यासाठी इथे यायचंय, इथं करायचं लोकांचं. आम्हाला साने गुरुजींनी सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार्प. परमात्मा परात्मा दुसऱ्याची सेवा करायची. मी ऐकलं आहे सरपंचाच्या बाबतीत, सुहास सराच्या बाबतीत, दुसऱ्यासाठी. ते म्हणे असं लय भानगडी काहीच नव्हत्या, पण सहज दुसऱ्याचं काम यायचे. सुहास नावात बी काय भारीपणा आहे. लोक हसते, हसणारे लई, पण दुसऱ्यावर हसते. दुसऱ्यावर हसणारे माणसं नको. आम्हाला चांगले कीर्तनकार, चांगले पत्रकार, चांगले राजकारणी पाहिजे. आमच्या तिकडे भास्करगिरी महाराज आहे, कधी नाव ऐकलं असेल? नंबर 1. रामभाऊ महाराज राऊत नंबर 1. असे महाराज पाहिजे. काहीतरी समाजाला सांगणारे चांगले पाहिजे. 1 पोतं साखरेसाठी आमदाराच्या दारात बसणारा महाराज आम्हाला कशाला पाहिजे? त्याने इज्जत गेली साहेब. हे बोलू नये, बोलणं येतं. आणि आता कोण नाही बोलायचं, कोण बोलायचं? मग तुम्ही खरं सांगा, तुम्ही पहिले पाहिलं ऋषी मुनी? राजा उठून जात होता ऋषीच्या पाय पडायला का ऋषी जात होता राजाच्या पाय पडायला? आता काय उरलं? मग त्या परमार्थाचा वचक नाही राहिला ना राजकीय लोकांवर. म्हणून हे रोज भोंगळे हिंडू राहिले. आज इथं तर उद्या तिथं तर परवा तिथं. सकाळी कोण कुठे जाईल काय पता लोकांना कळा ना, काही समजा ना. मी कालचा गाडीचा झेंडा काढूच तर दुसऱ्या दिवशी त्याचा झेंडा बदलून जातो. म्हणलो काय करायचं? इतके हलकट लोक झाले. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला खरंच गाव सुधारायचं असेल, राजकीय भानगडीपासून 2 हात लांब राहा. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला 700 वर्षापूर्वी सांगितलं, आपली आपण करा, सोडू नको. गावातल्या लोकांना माझी विनंती आहे, हेवे दावे आपसातले मतभेद सोडा. यारे यारे लहान थोर गोडी गोविंदाने राहा. काही तुम्हाला कमी नाही, काही कोणी आमदाराची गरज नाही, खासदाराची गरज नाही. आणि आमदाराच्या भरोश्यावर गाव सुधरत असं जर तुमच्या डोक्यात असेल तर महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या आमदाराचं एक तरी गाव मला दाखवा. किती म्हणतो मी?
मग त्यांचं नाही झालं तर तुमचं करते का? नाही. आणि तुमचं वाईटही करणार नाही ते, नीट लक्षात घ्या. त्यांचे कामं वेगळे, त्यांचा प्रश्न वेगळा आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहे, त्याच्यात त्यांचं आयुष्य चाललं. त्यांना मोठाले कामं आहे गावात. आता तुम्हाला 12,000 रुपये दिले सरकारनं शौचालयाला, बरोबर आहे. आता एखादा माणूस बाहेर जात असं पैसे घेऊन, मग आमदार येऊन त्याच्या हाताला धरीन का? हे काम कोणाचं आहे? हे सरपंचाचं काम आहे, हे गावातल्या सदस्याचं काम आहे. मग हे निश्चित निवडून घालायला ते लग्नात उपकरणं घालायला. काय संबंध आहे? माझी खरंच हात जोडून विनंती आहे सगळ्या सरपंच सदस्याला की करा, ह्या गावचं चांगलं करा, खूप चांगलं होऊ शकतं. कोणाविषयी वैयक्तिक माझं डायरेक्ट म्हणणं आहे, जोपर्यंत सरपंच ग्रामसेवक सदस्य हाताला हात धरून काम करीत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होणार नाही. एकट्या मंत्र्या किंवा एकट्या पंतप्रधानाकडून हे शक्य नाही. म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. खेड्यात जाण्याचा उद्देशच तो आहे. ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देशाचा विकास होणार. गहू काय दिल्लीत पिकवतो का? कांदा काय दिल्लीत पिकवतो का? जांभळं काय दिल्लीत येते का? नाही. हे सगळं गावात तयार होतं आणि याच्यावरच देशाचा विकास आहे. आणि करा, तुम्हाला कशाची कमी नाही आहे. झाडं लावा, पण फळाचे लावा. झाडाशिवाय पाऊस पडत नाही, लक्षात ठेवा. झाडं हे पावसाचं ATM आहे. आम्हाला काय सांगितलं? माझ्या डोक्यावर पाणी टाका, पाऊस नाही पडला तर. सप्ताह करा, भजन करा. भजन केल्याने कसं काय पाऊस पडन हो? कोणागणित हे मला कळत नाही. बरं, मी मोगम बोलत नाही. भजन केल्याने जर पाऊस पडला असता, नीट आहे का, तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. तिथं भजन करते का? तुम्ही भजन जरूर करा, तो विषय वेगळा. भजन म्हणजे काय? शिक्षण आहे. आणि त्या भजनात सांगितलं महाराजांना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. हे शिकायचं आणि करायचं. तुम्ही बसलेले लोक खरं सांगा, महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? है की नाही? हुशार आहे तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. मग मला एक सांगा, बेल लाविता का तोडून आणता? हे महादेवाला अपेक्षित आहे का? इथं कोणी माणूस आहे का शिवरात्रीच्या दिवशी बेल लावणारा? मी त्याच्या इथं पाय पडतो आत्ता. शिवरात्रीच्या दिवशी आपल्या हातून आयुष्यात एकदा बेल लावा. ते आई ते ओरबडून आणते. आणि कोणा शिकेल मला त्याची चिड आहे. दसऱ्याच्या दिवशी आपटा ओढून ओरबडून आणायचा कोणी शिकलं? चांगलं करा. ऑक्सिजन हा झाडातून मिळतो. झाडाशिवाय माणूस 1 मिनिट जगू शकत नाही. खायला नसलं चालन, कपडे नसले चालन, सोनं अंगठी नसले चालन, आईबाप नसले चालन, बायको नसली चालन. झाड नसलं तर माणूस जगू शकत नाही. आणि एका माणसाला 4 झाडं लागते जगायला. किती? या गावची लोकसंख्या किती? 10,000. किती? 4,000 धरा. झाडं पाहिजे 16,000. गल्लीत सांगतो मी, शेतातले नाही. किती असतील? शेतातले झाडे शेतातल्या जीवासाठी. किती झाडं लागायचे तुम्हाला जगायला? 16,000. बरं, गावात बैल पण असतील, त्यांना ऑक्सिजन लागतो. कुत्रे असतील, डुकरं असतील, त्यांना ऑक्सिजन लागतो की नाही? पण त्यांना झाडं लावता येते का? कोणाला? कुत्र्याला झाड लावता येत, डुकराला झाड लावता येत, आणि आतापर्यंत ज्यानं लावलं नाही त्याला काय म्हणायचं? आराम करायला. मग कुत्र्याची अवलाद, दुसरा शब्दच वापरायचा नाही त्यासाठी.
अरे माणूस एवढा हरामखोर झाला, स्वतःसाठी 4 झाडं तर लाईत नाही, पण मरताना 4 क्विंटल घेऊन जातो. अरे का बापाची ठोय आहे का? त्याला वड्याला फेकून द्या, जाळू नका त्याला. कसं काय नाही तुला लाकडं? आमच्या इथे बंद केलं सर, आम्ही गवऱ्यात जाळतो, शेणाच्या गवऱ्यात. ते सांगा मी पुढे वेळ पुरला तर. झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. बार बार काय सांगतो, आता हे रस्ता आहे कडीकडे, एवढ्या चौकात 5-50 झाडं बसते. लावा ना, सीताफळ लावा, पेरू लावा, लिंबुनी लावा, जांभूळ लावा, खाते. काय त्याला पाणी किती लागतं? कोणी सांगितलं पाहिजे? हात धुतलं जेवताना तेवढ्या पाण्यावर झाड येतं. पण लोक लाईफ मला काय शिकते लोक माहिती का साहेब, इथे जर पेरू लावलं, सीताफळ लावलं, गल्लीत नारळ लावलं, लिंबुनी लावली, पोरं ठेवायचीच नाही ठेवायची, खाते. मग काय झालं का? आता इथे हे बघा 10 झाडं तर सहज बसेल आहे मारुतीच्या मंदिरापुढं, नारळाचे म्हणा, सीताफळ, पोरं खाते हे मी मान्य करतो. मग तुमच्या काय बापाचं बिघडलं? पोरं खाते म्हणून लाईत नाही का? आरामखोर झाले. मी एका गावात बोललो होतो, इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे, मी एवढा कुठाने केलाच कशाला? काय गरज पडली होती त्याच्या वाचून? खाऊ द्या ना. तुम्हाला विश्वास बसणार नाही सर. तुम्हाला यायचंय पुढच्या आठवड्यात 15 दिवसांना. माझ्या इथे या वर्षी रस्त्याला लावलेल्या झाडाला 1.5 लाख नारळ निघाले. 1.5 लाख नारळ आणि पोट्याने फोडून खाल्ले. खाऊ द्या ना. 1.5 लाख दरवर्षी निघते ना एवढे गावठाणमध्ये, शेताच्या रस्त्याला, रोडला. कितीतरी जागा आहे ना. आम्ही जिथे जागा सापडून तिथे लावले आणि कोणी खा. असं नाही का ती पंचायत न खा. माझ्या घरापाशी 4 लावले. मला 400च्या वर नारळ मिळते रोज, म्हणजे रोज एक नारळ केवढेच झालं. रोज एक मला मिळतं म्हणजे मिळतंच फुकट. आणि काय खर्च नाही, काय नाही, काय आंघोळीच्या पाण्यावर जगले. सांडपाणी कोण पाणी नाही घातलं, काय नाही, काय नाही. झाडं पंचायतनं लावलं. माझ्या स्मशानभूमीत 100 क्विंटल जांभळं निघते दरवर्षी. 100 क्विंटल जांभळं. तुम्हाला जांभूळ तरी खायला भेटतं का? महिला अमावस्याच्या दिवशी स्मशानभूमीत घुसत आहे. तिला भूत दिसत नाही, जांभळं दिसते. जांभळं खाऊ द्या ना. सीताफळ आहे, पेरू आहे, लिंबुणे आहे गावात. यावर्षी आम्ही जवळजवळ 1.5-पाऊण एकर शेवगा लावला होता. रिकामी जागा होती. शेवगा ते सरपंचाची डोक्यात झालं, काय करा रिकामी जागा, काय करा. कोणी म्हणलं लावा शेवगा, लावला. अख्खो गाव शेवग्याचे शेंगा फुकट खाते. खाऊ द्या ना. कोणी म्हणे किती नेईन, कोणी आणि नेईन काय करीन त्याला? भाजीपुरतच नेईन ना, त्याला करीन काय? आपली जी भावना आहे ना, कोणी किती नेईन, हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला. येऊ द्या ना. झाडं भरपूर लावा, फळाचे लावा, गावात स्वच्छता ठेवा. तुम्हाला राग येणार नसेल एक प्रश्न विचारू. 1947 पासून हे गाव किती बाऱ्या सगळं गाव झाडून घेतलं? कोण म्हणा ना. मी एकदा. आणि आपल्या वाडवडिलांना काय सांगितलं? हात फिरे तिथं, आणि एकदा बी हात नाही फिरे. लक्ष्मी कुठून फिरे? हे सध्या जे चालू आहे ना, हे बापदाद्याच्या जीवावरच चालू आहे. स्वतःच काय याच्यात? साहेब मी लय ठिकाणी पाहिलं, चांगल्या वाड्याला दुसरी चौकट लावायची कुवत नाहीये. म्हणजे लाज वाटते अशी चौकट लावती पोरं. आता पहिल्या चौकटीसारखी चौकट लावूच शकत नाही ती. भाऊ आली निघाल्यावर याची आपली ती बापदाद्याच्या जीवावर चालू आहे. आणि वरून सांगायला तयारच आहे 5 वर्ष गहू फुकट मरा, कशाला काम करीन. आणि गवारीच मेले आम्ही.
त्या कोरोनामध्ये एका बाईने सर्वे केला साहेब, सत्य घटना आहे. आज कीर्तन नाही पाहिजे होतं, लय मजा आली असती. ते सर्वे केला तिनं की जे पुलावर नदीवर महादेवाच्या मंदिरापाशी माकडं राहते त्याला लोक शेंगदाण टाकी दे, केळं टाकी दे. मग कोरोनात ते लोक बाहेर जात नाही, मग माकडं काय खात असेल म्हणून ती माकडं पाहायला गेली तिथं. तर तिथे तिने जे पाहिलं, माकडाचे तर हाल होतेच, पण त्या माकडाला ही अशी हुसहुस करत होती, जवळ गेली, पण ते माकडं ह्या झाडावर त्या झाडावर उडी मारू शकत. त्याचं कारण काय, ते आयते शेंगदाणे फुटाणे खायची सवय लागली होती. तसं आपण उडी खायचंच विसरलो. ही योजना येईन, ती योजना येईन, याच्यात अमकं होईन, त्याच्यात तुम्ही शेतकऱ्याला काही सांगा, ठिबक करतो का, योजना आहे का, विहीर खंदितो का, योजना आहे का. अरे इथे माय बहिणी बसले नाही तर मी सांगितलं असतं, तेवढीच एक योजना राहिली. आता लाज वाटत नाही आम्हाला. कसं तुम्हाला माहिती, तुमच्या पुढे उभा असलेला माणूस आहे, आत्ता 68 वय माझं. सरकारचा 1 रुपयाचा डालेलदार नाही आयुष्यात कोणत्याही स्कीमचा. हे झाला काय करायचं. आणि पुढं कमी पडलं मला, दुष्काळ पडला, तुकाराम महाराजांनी सगळं वाटून दिलं, सगळं कर्ज माफ केलं, वया नील धन वाटून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजाला माहीत झालं, सगळं वाटलं. मग महाराजाने एक टोपलं भरून धन पाठवलं तुकाराम महाराजाला, हिरे माणिक मोती, हे तुम्ही घ्या न्या. महाराज म्हणे मला कशाला आणलं, मी महा वाटून दिलं का, तुमचं घ्यायला वाटून दिलं का, कोणाचं वापस धाडलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयरे गायरेचं नव्हतं ते साहेब. आम्हाला माजी आमदाराचा साडूभाऊ भेटला, ते एक फोटो काढू का म्हणते. ते धन वापस करताना महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा, बरोबर आहे. हा अभंग आम्ही पाठी रात्री म्हणतो, तरी सकाळी मतदानाचे 2000 घेतो हलकट. असा बुटाना आणला पाहिजे मादर चोत. लाज वाटते मतदानाचे पैसे घ्यायला. कोणा घेतलं असेल तर उठून जा इथून, लय राग आला असेल, मला काय घेणं, मागा तिकडे काय आहे का मला. उठून बी जाऊ शकत नाही, कारण ती ओळखणार ना, आणि बसू बी शकत नाही, आग होऊ राहिली ना. तुम्ही कोणालाही मतदान करा, मी कशाची शपथ खाऊन सांगतोय तुम्हाला, पैसे घेऊन मतदान नका करा. कशासाठी करता. आम्हाला दान करायचे सांगितलं, गोदान, कन्यादान, अन्नदान, मतदान, या गोष्टी ऐकायच्या आहे का, नाही. मी म्हणतो की तुम्ही याला करा त्याला करा, नाही, कोणाला करा तुम्ही, काय कोणाला, मला काही घेणं नाही, पैसे घेऊन नाही करायचं. 1 एकर सरकी लावायला किती बी लागतं काका, मग काय घेते. सोयाबीन 1 एकर सोयाबीनला बी किती, 30 किलो, आणि सोयाबीन किती व्हा वाटतं, 10 क्विंटल, 30 किलोला 10 क्विंटल. मग पुढाऱ्यानं जरी 1 कोटी खर्चिले, ती येड आहे का आपल्याने. 30 किलोला 10 क्विंटल, ती 1 कोटीला किती. मग काय ते इमानदारीने काम करीन का. हा साहेब पुढाऱ्याचा हा पण एक प्रॉब्लेमच आहे ना. कोटी रुपये जर खर्चायचे तर काढायचे कशातून. लोक पैशाशिवाय मतदान करीत नाही. आता लोक म्हणते जे निघन ते घ्या, दारू मटण जे काय ते. मागच्या निवडणुकीत आमदारकीच्या नवरात्रात होत्या, तुम्ही नवरात्रात 9 दिवस प्रचाराला, तुम्ही 9 दिवस उपास. उपासात काय खाल्लं, साबुदाणा भगर. तुम्ही काय खाल्लं प्रचारात, काय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. ती भगर खाते ना, मटण खातो. कशाचं मटण खाल्लं माहिती आहे. आमच्या तिकडे गंगापूर तालुक्याजवळ निजामपूर म्हणून गाव आहे, तिथं नाल्याच्या कडेला साहेब सत्य घटना आहे. नाल्यात लोकाला पोते सापडले,
रक्तबंबाळ पोते पोते उघडून पाहिले, 2-4 पोते साखरेचे पोते भरलेले रक्तबंबाळ. पोलिसांना उघडले, आत काय निघालं माहिती आहे? कुत्र्याची मुंडके. मग धड कुठे गेले? नवरात्रात. मग तुम्ही म्हणत असेल म्हणून महानवरा काही दिवसांना पिसाळल्यावानी करतो का? आता कुत्रा खाल्लं रे काय ज्ञानेश्वरी वाचशील का? आपला मूळ विषय लांबच चालला. मला मूड आल्यावर मी काहीतरी दुसरंच बोलत चालतो. स्वच्छता ठेवा, म्हाताऱ्या लोकांना जीव लावा, कोणाचे म्हातारे असो. पंचायतने कसं करायचं? लोकांकडून पैसे घ्या कराच्या रूपानं आणि पंचायतने हे सगळं करा. चांगलं पाणी द्या, झाडं भरपूर लावा, शाळा अंगणवाड्या चांगल्या करा, गावात स्वच्छता ठेवा, गावातल्या गावात उद्योग करा, गावातल्या गावात खायचे प्यायचे उद्योग सुरू करा, लोकाला इथल्या इथं खायला लावा, म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. आम्ही हे केलं. थोडक्यात सांगतो माझ्या गावाचं, मग उरला टाइम तर बोलू. मी एका घराकडून 5,000 रुपये घेतो. तुमचं एवढंच गाव आहे बाजू, 4,000 लोकसंख्या, 800 घरं आहे. महिला मंडळ नीट आहे का? एका घराकडून 5,000 रुपये टॅक्स घेतो मी दरवर्षी. चालू वर्षीचा टॅक्स 1 एप्रिलपासूनचा माझ्या गावाने भरून मोकळा झाला. गरीबातली गरीब बाई, एकटी असलेली बाई, विधवा बाई, दारिद्र्याची खालची बाई, घरकुलातले माणसं कोणी असू द्या, 5,000 भरून टाकते. सरसगट काहीला वर जातो आकडा, पण 5,000 हा मिनिमम आहे. बिजलाबाई मुच्चक एकटीच आहे, विधवा आहे, मुलबाळ नाही, घरकुलात राहते, 250 रुपये रोजानं जाती. 1 तारखेला सगळ्यात आधी पैसे भरते. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या मागे तिचा फोटो आहे. 5,000 आम्ही घेतो, 40 लाख जमा होते. 32 लाख माझा वर्षाचा खर्च आहे, 8 लाख मला नफा आहे. माझा सालाचा खर्च किती? 32 लाख. आणि नवीन काम करायला सरकार मला पैसे देते 40 लाख दरवर्षी. किती? त्याच्यात नवे कामं करत राहायचे. हे 32-40 लाख गावासाठी खर्चायचे, याच्यातले 32 खर्च होते, 8 वर होते. 40 लाख देते सरकार मला, तुम्हाला बी देतो. पण लोक 5,000 कसं काय देते? पहिल्या दिवशी कसं काय देते? एवढी इमानदारीने काऊन भरते? सुविधा बी तशीची. आणि पैसे भरले नाही ते सुविधा मिळत, कोणालाच मिळत नाही. तोंड पाहून काम करायचा धंदा नाही. सरपंच असो, उपसरपंच, सदस्य कोणी असो, आमदाराचा पोरगा असो, सुविधा नाही. काय सुविधा आहे माझ्या इथे? एक पहिली फुकटची योजना केली चालू आम्ही, फुकटची, ज्याला पैसे लागत नाही. काय योजना आहे? 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती जी बाई फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. सरपंच करीत नाही. याला 10 वर्ष झाले. दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावती 1 मे, चौथी पावती 17 सप्टेंबर. महिला मार्च महिन्यात झोपत नाही. 5,000चं बंडल ग्रामसेवकाच्या तोंडवर फेक घे, पहिली पावती फाड. दुसरी योजना आहे, माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. एका घराला 4 नळातून पाणी येतं, एका नाही. धुण्या भांड्याचा नळ वेगळा, 24 तास, 20 वर्ष झाले बंद नाही, 24 तास म्हणतो मी. दुसरं पाणी हे जायकवाडी धरणातून आणलेलं, MIDC मार्फत 3ऱ्या मजल्यावर जातं. ते प्यायला चालतं, धुण्या भांड्याला चालतं. 3ऱ्या मजल्यावर बगर मोटरचं जातं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी हे 20 लिटरचा जार, एका घराला रोज 1. हा जार असतो ना मोठा 20 लिटरचा, एका घराला रोज 1. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही. नंतर 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? 20 धरा. महिन्याचे किती झाले? 600. वर्षाचे 7,200. मी घेतलं किती? आणि 4थं पाणी माझ्या इथे रोज सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावाला आंघोळीला पाणी येते. आंघोळीला गरम, बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळण तू
करशील तर कर, नाही तसंच मार. बरं आमच्या तिकडे एवढे हलकट लोक आहे साहेब, तुमच्याकडे बरं असेल, नुसतं तापून नाही द्यायचं. जिथे आंघोळीची जागा आहे राजाला तिथे नेऊन द्यायचं. इकडे कसं आहे, आमच्याकडे लय हलकट लोक आहे. इकडे इकडे बी तसेच आहे, बादली नेत नाही. त्याचा आराम भरायच्या हाताला काय पेरलेच व्हायला का, लाज वाटते का नेत नाही बादली मला. बरं मला अजूनच तुम्ही कोणी सांगा मला, तिला बादली का न्यायला इथं देऊ? जायचं कोणाला आहे, याला आंघोळीला कोणाला जायचं, याला, मग तिला बादली घेऊन चाल काऊन म्हणतो मला काही समजत नाही. परत तिला काय हॉटेलमधल्या टपरीवर जाऊन बसायचं का, रिकामी झालं. 2 तास महिलाचे फक्त पाणी तापायचं आयुष्य गेलं 5%. तिने जर 2 तास सतत काम केलं तर किती मंजुरी वाढत माहिती. पाणी तापायचं गणित सांगतो मी तुम्हाला. 2 तास काम केलं तर 20 रुपयाची मंजुरी वाढत, 600 रुपये महिना, 7,000 रुपयाचं काम वाढन तिचं. पाणी तापायचं गणित सोपं नाही, आणि पाणी तापायचा खर्च वेगळा. दहा मशनी घेतल्या आम्ही छोट्या छोट्या महिलांसाठी. महिला काहून म्हणतो बार बार, माझ्या इथले सगळे घर महिलाच्या नावावर आहे, माणसाच्या नावावर नाही. त्याच्यामुळं महिलाच पुढे येत्या. 10 मशनी कशाच्या, शेवाय करून द्यायच्या, पापड करून द्यायचे, बटाटा चिप्स करायचे, धने पावडर करायचे, मिरची पावडर करायची, हळद पावडर करायची, गोड तेल करून द्यायचं, गावातल्या गावात खायच्या वस्तू करून द्यायच्या की भेसळ होणार नाही आणि 60 वर्षात अटॅक येणार नाही. ऊसाचा रस बी काढून देतो आम्ही. ऊसाच्या रसात पण भेसळ आहे, ऊसात भेसळ नाही, पण त्याच्यात टाकायला आणलेला बरफ कुडालचा आहे, तुम्हाला माहिती आहे का. म्हणून गावातल्या गावात खायचं, दूध गावातलंच खायचं, पिशवीचं नाही. इथून 40 रुपयानं दूध नेते, आणून का भावाने किती, 60. बरं जसं नेलं तसं आणते का मलाही काढून. मग आपण का पागल झालो काय, मग हे गावातल्याच घ्या ना 40 ना 45 ना. गोड तेल पण आम्ही लोकांना काढून देतो घरच्या घरी. शेती करायचे डॉक्टर आहे माझ्याकडं, महाराष्ट्रात मी एकटाच सरपंच आहे. माझ्या गावातल्या शेतकऱ्याची शेती करून देतो. नांगर मोगड करून देताना 30% सबसिडी देतो मी. 10,000 रुपये नांगर मोगड रोट्याचं बिल झालं, माझी ग्रामपंचायत 7,000 घेते, 3,000 त्याला माफ करते. माफ. शेतकऱ्याला 30% सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे. आणि तरी माझी ग्रामपंचायत 8 लाखाला नफ्यात आहे. काय मग याच्या तोट्यात जात्या कशाना, तोट्यात जायचं काय संबंध. माझ्या गावात 38 म्हातारे, ज्यांना कोणी नाही असे म्हाताऱ्याला रोज जेवण आहे ग्रामपंचायत मध्ये. कपडा लत्ता दुखणं पाहणं हे केलं म्हणून बोलतो तुमच्या पुढे. मी काही पंडित नाही, वकील नाही, काही बॅरिस्टर शिकलेलं नाही, पदवी घेतलेलं नाही. जे केलं ते सांगतो तुम्हाला. कधी या बघा, होऊ शकतं. कचरा लोकांच्या घरून आणतो रोज. 2 बकेट दिले आम्ही. मी आत्ता ते पुण्यनगरीच्या पत्रकाराला सांगितलं होतं, त्यांच्याशी सांगितलं 2 बकेट दर घरी दिल्या. त्या बाईला सांगितलं बकेट घरीच ठेव, कचरा तिथंच ठेवी. आमचं माणूस आमचं ट्रॅक्टर जातं, कचऱ्याचं ट्रॅक्टर वेगळं आहे, कचऱ्याचा ड्रायव्हर वेगळा. ते जातं आणि ते कचरा घेऊन येतं, त्याचं गांडूळ खत करतं कचऱ्याचं. प्लास्टिक भंगारवाल्याला विकितो. बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, बाया ऐकत नाही, त्याच्यातच खाली द्या. मग 1 पिशवी दिली बाईला, दरवर्षी 1 पिशवी देतो ग्रामपंचायत. आणि तिला सांगितलं मा या पिशवीत ठेवायचा आहे. तरी काही ठुतं काही ठुत नाही. काही त्या पिशा माहेराला, काही बाजाराला. आम्ही दिली काय आला प्लास्टिक ठेवायला, ऐकत नाही. मग आता 2 वर्षांनी काय केलं सर, आम्ही जी बाई त्याच्यात प्लास्टिक ठेवीन तिच्याकडून दर रविवारी 15 रुपये किलोनं विकत घेतो आम्ही. 1 तुकडा फेकीत नाही आता.
बा एवढा हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठुतीच. शेजारीन गावाला गेली तर तिचं उचलून ठुती. म्हणून मी लय वेळेत सांगतो, सरपंच होणं लय सोपं आहे. आवर्य होतेन, काळे होतेन, गोरे होतेन, खालच्या आळीचं होईन, वरच्या आळीचं होईन, गावातलंच होईल. आणि सगळ्यात जास्त घटनेचे उपकार आहे आपल्यावर. आमदार कुठला कुठं होता येतो, खासदार कुठल्या कुठं होता येतो भारतात, सरपंच कुठल्या कुठं होता येत नाही, त्याला गावातलाच लागतो. मग त्याची लाज धरानं जर शिक. जर गुजरातचा येऊन सरपंच झाला असता तर तुमचं कसं झालं असतं? उत्तर प्रदेशचा आला असता का आंध्राचा आला असता तर कसं झालं असतं? घटनेनं काय अधिकार दिला का तुमच्यातलाच सरपंच करा, तुम्हीच व्हा, तुम्हीच नियोजन करा. किती उपकार आहे आपल्यावर. तुमच्यातलेच 5 पंच, तुमच्यातलाच सरपंच. अहो आम्हाला ग्रामसेवक ठेवायची गरज नाही आहे. आमच्या घटनेतलं सांगतो, ग्रामसेवकची गरज नाही आम्हाला. आपलं तरतूद आहे, तुम्ही तुमचं करा. आम्हाला आखलीने म्हणून ग्रामसेवक सरकारने दिला. तुम्हाला ग्रामपंचायतचे अधिकार काय असते पाहायचं असेल तर मेंढाल्याखाला जा गडचिरोलीमध्ये. काहीच ऐकत नाही सरकारचा, काय संबंध आहे. आणि मी बी ऐकत नाही. माहीत माझे नियम माझेच नियम आहे, पण लोकांच्या कल्याणासाठी. आमची एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण फुकट. किती दळून योजना संपल्या नाही. गिरणीला किती पैसे लागते वर्षभर दळायला? फुकट वर्षभर दळण. मला सांगा 5,000 फिटले का राहिले? कवर आले? तुम्ही भरता का नाही 5,000? गावातले लोक तुमच्या पंचायतनं जर 5,000 मागितले तर भरता का नाही? काय करतात महिला? खरं खरं सांगा, भरता का नाही? आज लोक काहून भरीत नाही माहिती आहे का? यांचं म्हणणं आहे आम्हाला सुविधा नाही, आणि त्यांचं म्हणणं आहे आम्हाला पैसे देत नाही. मरा, कोंबडा आधी का अंडा आधी, कोंबडा आधी का अंडा आधी, याच्यातच आयुष्य चालून द्या. अरे कोणाचं मागं पुढं व्हा. म्हातारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं, म्हातारं चिडचिड करतं, मग कागद लवकर द्या, मला जायचं, सरपंच आला नाही का, ग्रामसेवक आला नाही का, म्हातारं चिडचिड करतं ना. मग आता 3 मशनी आणल्या आम्ही ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. म्हातारा आलं का त्याला त्या मशनीपाशी बसायच्या खुर्चीवर आणि बाबाचे दोन्ही पाय घालून द्यायचे त्याच्यात मशनीत, बटन दाबून द्यायचं. त्या मशनी म्हाताऱ्याचे पाय दाबी त्या आतून, बाबा उठतच नाही. चटेन सरपंच ग्रामसेवक आपलाच आहे, कुठं पळून चालला. म्हातारा चिडचिड करीत नाही. 20-24 तास आहे. सगळे रस्ते गावातले क्लिअर आहे. सगळ्या शेताला रोड केलेले. 3,032 एकर जमीन आहे माझ्या गावची. 100% कोरडो होती, आज 100% ऊस आहे. 32 एकर ऊस आहे माझ्या इथे. करता येतं, होऊ शकतं. लोकांचे डोके ठिकाणावर पाहिजे. महिलांनी थोडं कडक झालं पाहिजे. तेच वडाला पूजो, सक्रातीला पूजो. पूजायच्या लायकीच आहे की हो? कोणत्या भरोश्यावर पूजा करता बरं तुम्ही? काय येतं काय याला? याच्या बाई 100 रुपये द्या बरं बाजारातून. येताना काय करतो हा? येताना आळा आणतो, 10 रुपये उधार ठेवून येतो. बाई पैसे 100 रुपये द्या, ती 10 रुपये उरून आणेन. ह्यो बाजारात गेला का पहिलं रामराम या चहा घेऊ, गेलं 10 रुपये. बाईनं असं कधी केलं का? बाजारात गेले केलं? मग ह्यो जातो कशाला? मोठेपणा. 9:15 झाले, आपल्याला खूप वेळ झालेला आहे. अशा एक ना अनेक गोष्टी आहे माझ्या इथे. प्रत्यक्ष या, बघा, ऑफिस बघा. माझ्या गावात 37 ठिकाणी बेसिन लावलं हात धुवायला, गुळणा करायला. मी बेसिन माहिती आहे, 37 ठिकाणी. जनरली लोक, शिकलेले लोक काय करते, इथं थुकू नका, इथं थुकू नका असं लिहिते. आम्ही येड्या लोकांनी काय केलं, इथं थुका असे बोर्ड लिहिले. इथं थुकू नका हा बोर्ड नाही माझ्या गावात, इथं थुका. 42 CCTV कॅमेरे. 4,000 लोकसंख्येच्या 4,000 लोकांच्या जन्मतारखा माझ्या पंचायतमध्ये. आज कोणाचा वाढदिवस आहे, मोठ्या बोर्डावर त्याचं नाव, फोटो येतो रोज.
ज्याचा वाढदिवस आहे खुश. काय खर्च आहे त्याला? नुसतं मतदान यादीतलं नाव पाहून चालतं का? वाढदिवसाचं बी नाव ठेवा ना ध्यानात. काय त्याला काय प्रॉब्लेम आहे? आणि सरपंचानं कसं काम करायचं सोपी आयडिया सांगतो. जसं निवडणुकीत काम केलं तसंच आता करायचं. मग त्याला येतं ना. तेव्हा ज्याच्या नाही त्याच्या पाय पडला. मग आता काय त्याच्या पायाला रगतपिती झाली का? आता बी पाय पडा. होऊ शकतो याला फोन कर त्याला फोन कर. ज्याचं मतदान यादीत नाही त्याच्या पाय पडला. साडूच्या बापाचा साडूला फोन केला. मग आता बी करणं ऐकत नाही तर काय बिघडलं? स्वच्छता ठेवा. संडास वापरतं का सगळं गाव? हा तर नाही अजून. हा लाज वाटायला पाहिजे हो. छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ 400 वर्षापूर्वी शौचालय वापरत होते. जाऊन बघा रायगड. एवढं संडासचे 2 उदाहरणं 2 मिनिटात सांगतो आटपतो. आदरणीय महाराज थांबलेले येऊन त्यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मी त्यांची माफी मागतो कांदार. मी उपजत वारकरी संप्रदायात आहे. मला कीर्तन प्रवचन लय आवडतं. पण समाजाला चांगलं सांगणारं माणसं पाहिजे. दुंडा महाराज देमलूरकर, रामकृष्णबाबा येडशीकर हे महाराज असे होते साहेब. काय सांगायचे हो. मी ऐकलेला. मी 10 वर्षाचं आहे तेव्हापासून कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. संडास का बांधायचा? महिला मंडळ पुरुष मंडळ नीट ऐका. 2 गोष्टी. एक, ज्या वेळेस आपल्याला शौचालयाला जा वाटलं, लघवीला जा वाटलं, 1 मिनिटाच्या आत गेलं पाहिजे. मिनिट लय झाला. कारण कळलं का? ताबडतोब जायला पाहिजे. मग जर तुमच्या घरात व्यवस्था नसेल तर तुम्ही ताबडतोब जाईन का? नाही जाईल. मग पाऊस चालू आहे, घरी कोण नाही, रात झाली, माणूस नाही, गरोदर बाई आहे, गुडघे दुखते, उशीर होईल, आजचं उद्या होईल, रक्त खराब होतं. ताबडतोब जायला पाहिजे. याचा पुरावा देतो तुम्हाला. गाय, म्हैस, बैल, कावळा, पाल, सरड्या, हत्ती, कोकिळा कोणीतरी 1 मिनिट उशीर करतं का? हा मग त्याला आजारी पडतच नाही. त्याला दवाखाना आहे का? कावळ्याचा दवाखाना पाहिला का तुम्ही? वाघाचा दवाखाना पाहिला का? साहेब शौचालयाला लघवीला तुम्ही वेळेत जा, आजारी पडत नाही. पाणी वेळेची वेळ प्या, आजारी पडत नाही. खायचं तेवढंच खा, जास्त खाऊ नका, आजारी पडत नाही. झोपायचं तेव्हाच झोपा, आजारी पडत नाही. हे ग्रामगीतेत सांगितलं सगळं समजावून. कोण वाचीन? म्हैस असं म्हणते का एवढं धुणं धुते मग संडासला जाते? असं करते म्हैस? नाही, जेव्हाचे तेव्हा. प्रश्न असा आहे, आपण जिथं असू तिथं लघवीला किंवा संडासला बसू शकत नाही. कारण आपल्याला अक्कल इज्जत आहे. मग याला एकच पर्याय, जाऊ तिथं शौचालय पाहिजे. मग एसटीत, रेल्वेत, ऑफिसमध्ये, घरी, दारी, मंत्रालयात, बाजारात कुठेही गेले तुम्ही तर तिथं शौचालयाची व्यवस्था पाहिजे. आणि ते सरकारनं केलं. आणि तुम्ही घरी करीत नव्हते म्हणून 12,000 दिले. करा. हे एक कारण. दुसरं एक कारण आहे महत्वाचं. माशी असते ना, माशी. माशी पाहिली का? कोणा पाहिली? माशी. माशीला पाय असते 6. किती? कधी पाहिले नसेल, उद्या ध्यान करून पहा. हो ना? कोण पाहत किती पाय? ती माशी जर एखाद्या लेकराच्या किंवा गावातल्या एखाद्या माणसाच्या उघड्या संडासवर बसली, ध्यान करा, ओल्या संडासवर बसली, 6 पाय बुडिले आणि उठून येऊन आलं ते आणि आपल्या भाकरीवर बसलं तर 36,000 जंतू घेऊन येते. किती? 36,000. तर मला सांगा, तुम्ही आम्ही ती भाकर खातो का फेकून देतो? सगळेच खाते. तुम्ही अज्ञान आपल्याला कळलं नाही, कोणी सांगितलं नाही. आता उद्या घरी गेल्यावर एक काम करा. उद्या रविवार आहे का? हा, खाता वार आहे, काय अडचण नाही. शनिवार असतं तर नसतं सांगितलं. उद्या रविवार आहे. घरी गेल्यावर तुम्ही एक काम करा. तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये, नीट ऐका, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडा. काय बुडा?
टोक फक्त ते पुढचं आणि ते भाकरीला लावा. सुरू. खाईन कोणी? नाही खाणार. नका खाऊ. आता एक खरं खरं उत्तर द्या. सुईच्या टोकाला जादा लागला असेल का 6 पायाला? जास्त खायचं मग. आणि कमी नाही खायचं. काय मतलब आहे लोक हे? तळवाड्याच्या लोक हो, इथे घोटाळा झाला. तुमच्या लक्षात आला का नाही आला माहित नाही. माता भगिनीनं पोराव, तरुण पोराव, इथे महा घोटाळा झाला. जो अजून कोण्या राजकारण्याने एवढा केला नसेल एवढा घोटाळा झाला. काय झालं? सुईनं लावलं ते तुमचं होतं, ते तुम्ही खात नाही. आता या मासीनं कोणाचं आणलं कोणाचं नाही आणलं? राष्ट्रवादीचं हे का अजितदादाचं आहे का एकनाथ शिंदेच्या गटाचं आहे का भाजप? काय कोण आहे का त्याला? अरे हे मनसेची आकला असं काय आहे का? इकडे मोठा भाऊबंदकी घेऊन मुरतो आणि खालच्या आळीचं आहे का वरच्या आळीचं आहे माहिती आहे का? कोणाचं आणते ती माशी? कोणीही कोणाचं खातं. आणि जर तुम्हाला उद्यापासून ते खायचं नसेल तर एक काम करा, माझी हात जोडून विनंती आहे, राहिलेल्या लोकांच्या घरी जा, त्यांना विनंती करा, त्यांच्या पाय पडा आणि त्यांना सांगा की बाबा हो इतक्या दिवस खाल्लं, आता बस झालं, बंद करा. ठोकून काढा, वेळ पडली तर. तुम्हाला जमत नसेल तर मला न्या, त्याच्यातलं एखादं मेलं तरी चालत, पण बाहेर जाणं बंद करा. हे आम्ही 30 वर्षापूर्वी केलं. पाटलाच्या बायाला दंडला माझं गाव हागणदारी मुक्त झालं तेव्हा सरकार पैसे देत नव्हतं. माझ्या गावाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 5-5 हजार रुपये लोन काढलं होतं अख्ख्या गावाला. कर्ज काढून संडास बांधणार गाव आहे माझं, सरकारच्या पैशावर नाही. म्हणून मेले कपटी आहे, लोकांकडून करून घेतलं पण त्यांचं चांगलं झालं. हर गोष्टीत कपटपणा केला सरपंच साहेब. मी जुना काळ वेगळा होता तुमचा आमचा, पण मी तेव्हाच केलं. मी ऐकलं नाही लोकांचं काय कपटपणा केला. 1-2 उदाहरणं सांगतो. लोक जन्माची नोंदी करते का? नाही करे खेड्यात. मग मी काय केलं, एक बाई आली म्हणे दादा हे लग्नाची नोंदी करते का? लग्नाच्या इथं बसलेल्या महिला तुम्ही लग्नाची नोंद करेल का? नाही. चाललं असंच अनाधिकृत. ती बाई आली ती म्हणे दादा मा पोराची नोंद करायची जन्माची. म्हणलं बैस, तो पोराची नोंद करतो पण तो लग्नाची नोंद करेल का? म्हणे नाही. म्हणलं मग कोणाचं आहे? इतका राग आला तिला, मला अशा शिव्या द्यायला, गल्लीनं रडत गेली. मला असं बोलतो का सर तुला याच्यासाठी सरपंच केलं का? लोकांना लाज वाटते का? सगळ्या गावाला माहीत झालं लग्नाची नोंद नसली तर पोराची नोंद करीत नाही. आता हळद लावूनच येते, दादा आमच्या लग्नाची नोंद करा. झालं. आणि लग्नाची नोंद केल्याशिवाय मला त्या बाईला मालकीन करता येत नाही. कागदावर तिला अधिकार देता येत नाही. म्हणून लग्नाची नोंदी करा. मृत्यूची नोंद करीत नाही खेड्यात. 1 वर्षाने येतो माझ्या बापात दाखला द्या, कुठून द्या? सरपंचाला 1 महिन्याचा अधिकार आहे. नीट लक्षात ठेवा. महिन्याच्या अंत मेलेल्या माणसाची नोंद करायलाच पाहिजे. खरं तर त्याच दिवशी करायला पाहिजे. करीत नाही. 1 वर्षाने येते दाखला द्या, सरपंचाला देता येत नाही. मग लोक म्हणते तोंड पाहून काम करतो सरपंच. कोर्टात जा लागतं, 5,000 खर्च येतो, मग ते रेकॉर्ड पंचायतला येतं, मग पंचायत देतं. असं कायदा आहे. आम्ही काय केलं माहिती आहे का? जे पोरग बाप किंवा आई वारली त्याच दिवशी अर्ज करीन पंचायतला, त्याच्या बापाला जाळायला लागणारं इंधन ग्रामपंचायत फुकट देतं. मग त्या इंधनाच्या आशानं ते अर्ज करतं सकाळीच, त्याच दिवशी नोंद होऊन जाते. पहिले लाकडं देत होतो, आता गवऱ्या देतो. आता लाकडीत जळीत नाही, माहिती कशात जळते? गवऱ्यात. आणि त्या गवऱ्यात लय मस्त जळतं, ढोनू पडत नाही, वाकडं तिकडं होत नाही, आडं तिडं नाही, काय नाही. गवऱ्या लय मस्त. तुम्हाला भरोसा नसेल तर मरून पहा तुम्ही. असे लोकाला या हा. आणि तसंही तुम्हाला एकदा माझ्या गावात मेल्याची हे कळायचंच नाही. अशा एक ना अनेक योजना मी कपटपणाने केल्या. प्लास्टिकचं तसंच केलं.
कचऱ्याचं ते बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय माहिती घर बांधता येत नाही. 5 रुपये स्क्वेअर फूटना पैसे घेतो. घर बांधणारी जी गौंडी असते ते सगळे गौंडी हे पंचायतचे लायसन धारक आहे. परवानगी असल्याशिवाय ती गौंडी हातच लाईत नाही. त्याच्या बापाला पायरी बांधायला बी मिळत नाही. पंचायतची परवानगी घ्याच लागते. अतिक्रमण होत नाही. एक ना अनेक सोप्या गोष्टी. महिलांसाठी व्यायामशाळा वेगळी, पुरुषासाठी व्यायामशाळा वेगळी, फुकट. अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. अख्ख्या गावच्या मोबाईलला वर्षभर वायफाय फ्री आहे. पैसे घेतले किती मी ध्यानात ठेवा. तरी माझी ग्रामपंचायत 8 लाखाला नफे दे. होऊ शकतं, दर गावात होईल, कोणत्याही गावात होईल, तुमच्या इथं बी होईल. माझी गावकऱ्याला करत्या लोकांना इच्छा आहे, हात जोडून विनंती आहे, कधीतरी या माझ्या इथे अभ्यास करा. नाही तर मला घेऊन बसा 2 घंटे, गणितानं शिका कसं करायचं. हे मी काय तोंडी काय वाचून बोलणारा माणूस नाही आहे. स्वतः केलं, स्वतः अनुभवलं, त्याला फळं आले ते तुम्हाला सांगतो. सरकारी जाग्यावर सरकार खर्च करतं 3 वर्षे झाडं लावायला. नीट आहे का? कोणत्या जागेवर? सरकारी जागेवर सरकार खर्च करतं 3 वर्षे ते झाडं सांभाळायला. तुमच्याच बाया रोजानं लावायच्या, त्यांची हाजरी बी भरतं आणि आलेले फळं तुम्ही खायचे. तरी नाही तर काय येडे झाले का काय? मी जे 1.5 लाख नारळ पोरांना खाल्ले म्हणलो, ही सरकारी जागेवर सरकारच्या पैशाने लावलेली. आणि वरून राष्ट्रपती प्रतिभाताईनं मला मानाचा पुरस्कार दिला 25 लाखाचा, की भाऊ तू लय चांगलं काम केलं. काय केलं याच्यात? मी काय केलं? झाडं लावा, झाडाशिवाय पर्याय नाही. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. शक्यतो सोस खड्डे करा, पाणी इथंच जिरवा. इथलं पाणी रत्नागिरीला चाललं आणि रत्नागिरीचं पाणी समुद्रात चाललं. हे तुम्हाला कळायचं नाही. समजून सांगायला 10 मिनिटं लागते. तुम्ही आंघोळ करायला किती पाणी घेता आज? 15 लिटर. आंघोळीला किती चिटकत व्हायला किती जातं? कुठं गेलं ते पाणी? भांडे धुवायला घेतलं 15 लिटर. भांड्याला किती चिटकलं? कपडे धुवायला घेतलं 25 लिटर. कुठं चिटकलं का? तुम्ही म्हणून पाणी घ्या नाही का? घ्या. एका खड्ड्यात जिरा. या खड्ड्यात जिरलेलं पाणी तुमच्याच विहिरीला बोरला लागेल. तुम्ही उघड्यावर जर पाणी टाकलं तर उन्हान तापन वर जाईन, त्याचा पाऊस तयार होईल आणि जिथं झाड आहे तिथे जाऊन पडन ते. म्हणून ते गेलं कोल्हापूरला, रत्नागिरीला. पाणी कुडालचं होतं? इथलचं. जाऊन कुठं पडलं? रत्नागिरीला. आणि हे सोस खड्ड्यात घातलं असतं तर रत्नागिरीला गेलं असतं का? आणि एक सोस खड्डा करायला सरकार 3,500 देते एका घराला. कधी आम्हाला कधी कळावं, कधी समजावे? कशाला योजना नाही? गाईच्या गोठ्याला योजना, शेताच्या रस्त्याला योजना, फळबागाला योजना, विहिरीला योजना, हर गोष्टीला योजना. तरी आम्ही काही एकमेकाला समजून घेत नाही, एकमेकाला कळून घेत नाही. ठीक आहे, 2 लोकांना खोट्या योजना केल्या असेल, करून द्या ना. तुम्ही कशाला जळता? मग त्याच्यामुळं काय होतं? लावा माहितीचा अधिकार, किरकिर नाही का? ते लहानपणी आमच्या इथं थोडी एकत्र शेती होती, 30-40 एकर. आमच्याकडे 2 गडी होते. कान्होन फत्तू द्यायचं नाव. काय नाव? काय? कान्हो आणि फत्तू बंजारा समाजाचे होते, 2 सख्खे भाऊ. लग्न झालं नव्हतं. वय असेल 40-40 द्यायचं. किती वय? त्यांना आखली नव्हत्या ना अजिबात. काम करायचं, भाकर खायची, पगार काहीच नाही, पैसा द्यायला समजत नव्हता. सत्य घटना आहे. आणि त्या 2 भावाला सांभाळायची जिम्मेदारी मायावर होती. त्याच्याकडून काम करून घ्यायचं, भाकरी घालायचं आणि झोपू घालायचं. एकदा काय झालं, लाकडी नांगर करायचं होतं मला. बाबुळ तोरडी रामकाठ लाकडी नांगर माहिती आहे ना, बळीराम. पण ती अशा ठिकाणी तुटल्या गेली. ती सत्य घटना आहे की तिथं बैलगाडी जात नव्हती. माल होता, नाला होता. मग त्या कान्होला आणि फत्तूला म्हणलं, ते लाकूड खांद्यावर रस्त्यापर्यंत घेता का?
ते म्हण नेऊ. म्हणलं 5 वाजता सुट्टी झाल्यावर नेऊ. ठीक आहे म्हण दादा. मी 4:30लाच गेलो त्याच्याकडं. कानू फत्तूकडं जिथं काम चालू होते. कानू नाही फत्तू नाही, तिथं गेले पळून. अरे म्हणलं कानू गेला कुठं, फत्तू गेलं लाकडात झाकण पळून गेले काय. आवाज देतो कानू कानू, फत्तू पत्ता नाही. अरे म्हणलं लाकडापाशी तर नाही गेले. त्याच्या डोक्यात बसला असेल तर. तिथे जाऊन पाहतो साहेब, सत्य घटना मागायला काटा येतो आत्ता. कानून फत्तू लाकूड खांद्यावर घेऊन उभा, आणि कवापासून उभा होते बिचारे, कवापासून नाही भगवान झाले. त्याच्या डोक्यात बसले गेले. अरे म्हणलं कानू कधी आले तुम्ही. दादा लय टाइम झाला म्हणे, आम्ही आलो लाकूड उचललं आणि आम्हाला चालतच येईल. त्यानं काय केलं होतं माहिती आहे. कानूनं तोंड केलं होतं इकडं. लाकूड घेऊन उभा राहिले पण चालता येईल का. अरे देवा 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 म्हणलं हे काय पाप आहे आपल्या नशिबाला. मग ते एकाचं तोंड फिरलं, ते लाकूड त्याच्या खांद्यावर दिलं, तडातडा चालायला लागले हसायला. तेव्हापासून दर गावात जाऊन मी हे काम करतो. दर गावात असे कानून फत्तू आहे. एकाच थोबड इकडं. मग जातो त्याचे तोंड एका दिशेला करतो आणि त्याला सांगतो की बाबा हो तुमच्यात ताकद लई आहे. ते लाकूड उचलायची ताकद तुमच्यातच आहे, आमच्यात नाही. एका दिशेला तोंड करा, तडातडा चाला, गावचा विकास करा. लई सोपं आहे. आता तुमच्या गावात कानू कोण आहे आणि फत्तू कोण आहे तुम्हाला माहिती. असतेन तर मी त्यांच्या पाय पडतो, नसतेन तर चांगली गोष्ट आहे. पण गाव नाचले ते हे आरामखोर कानून आणि फत्तून. साहेब किती दिवस लपून ठेवायचं. काय या समाजाला घेऊन मरता. यांनी काय पाप केलं तुमच्यासाठी. एका दिशेला तोंड करा, नाव तुमचंच घ्या, मोठ्यापणात तुम्हीच व्हा, पुढारी तुम्हीच व्हा, पण गोरगरीब जनतेला सुखू द्या. आज बी पाणी नाही. अरे पाणी देत नसेल, आम्ही गरम पाणी देतो. किती फरक आहे तुमचा आणि आमचा. दुबईला 160 मजली बिल्डिंग आहे. कधी पाहिली का. काय नाव तिचं दुबईच्या बिल्डिंगचं. 160 मजली. मी 22 देशात गेलो आता. बुरुज खलिफा बरोबर आहे. 160 मजली बिल्डिंग आहे आणि त्या देशात 5-5 वर्ष पाऊस पडत नाही. तुम्ही काय म्हणते गेल्या वर्षी कमी झालता. तिथं काय आहे, पाऊसच पडत नाही. पडला तर 5 मिनिटं. तिथं 160व्या मजल्यावर पाणी जातं. मी माझ्या डोळ्याने पाहिलं फिरून नळ. इथं गाव वाहून चालले पण पहिल्या मजल्यावर येत नाही. हलकट करते काय झाले. मोठ्यापणासाठी राजकारण नाही आहे. करत्या धरत्या सगळ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याला माझी विनंती आहे, मान तुम्ही घ्या, खुर्चीवर तुम्ही बसा, आमचं काय म्हणणं नाही, पण लोकांसाठी जनतेसाठी सेवा द्या, चांगलं काम करा, तुमच्या गावचं वैकुंठ करा, पर्यायाने देशाचं वैकुंठ करा, आपल्या भारताचं स्वर्ग करा, या भारताला महासत्ता बनवा, आपल्या महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करा. सरपंच सदस्य, आमदार, खासदार, पुढारी लोक, तुम्ही आम्ही सगळे पत्रकार लोक याच्यात सहभाग घेऊ आणि आपल्या गावचं सुंदर गाव बनवू आणि बनवावं अशी सुबुद्धी द्यावी, अशी भगवती माचरणी मी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. आपल्या या अनमोल मार्गदर्शनाने खरंच आमचे समस्त तडवळेकर ग्रामस्थ अगदी मंत्रमुग्ध झालेले आहेत. यानंतर आपण सदर कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी श्री गणेश जगदाळे सर यांना विनंती करतो की आपण येऊन आभार मानावं. खरं तर आपला सर्वांचा अधिकचा वेळ न घेता अगदी थोडक्यात या ठिकाणी कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाचा आभार. खरं तर आभार हे परक्याचं मानतो, परंतु आपण सगळे एकाच मातेतले, हे विश्वाची माझे घर अशी महाप्रतिज्ञा करणारे आमचे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातेतले आपण सगळी माणसं. खरं तर
एवढीच आज अपेक्षा मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांकडून करतो की उत्तरोत्तर या ठिकाणी तडवळे गावाला असं आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि अनमोल साथ या ठिकाणी उत्तरोत्तर लाभावी एवढीच आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आई जगदंबेच्या चरणी सुद्धा मी आज प्रार्थना करतो. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपल्या कार्यकर्तृत्वाने तमाम भारत देशामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणारे नव्हे सरपंच कसा असावा आणि गाव कसं असावं याच्यापेक्षा सुद्धा गावातला नागरिक कसा असावा हे तितक्याच नेटानं लोकांना पटवून देणारे आणि ते पण अगदी हसत खेळत ते म्हणजे आदरणीय पेरे पाटील साहेब. आणि त्यांनी आज अगदी हसत आपल्याला कळलंच नाही टाइम कसा निघून गेला आणि कीर्तनाचा टाइम कसा पुढे आला ते त्यांचं सुद्धा अतिशय अगदी मानावं तेवढं आभार त्यांचं कमीच आहेत. आणि त्यानंतर आपल्या शेजारच्याच गावचे असलेले इर्लेचे आदरणीय श्री संतोष पाटील सर हे सुद्धा आपला वेळात वेळ काढून अनमोल असा वेळ काढून त्यांनी आपल्या या व्यासपीठावरती उपस्थिती दर्शवली त्याबद्दल समस्त आभारी परिवार आणि तडवळे ग्रामस्थ यांच्याकडून मी आभार व्यक्त करतो. आणि उत्तरोत्तर त्यांची सुद्धा असंच मार्गदर्शन आणि साथ तसेच आदरणीय आपल्या परिसरातील मकरंद मालक निंबाळकर यांनी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थिती दर्शवली. 1 मिनिट सगळ्यांना विनंती आहे. हो. आणि या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनी होईल. व्याख्यानाची सांगता वंदे मातरमनी होईल. सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वंदे मातरं वंदे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरं. भारत माता की वंदे. सगळ्यांनी जागेवरती स्थानापन्न व्हायचंय. नंतर जर तुम्हाला कोणाला 1-5 मिनिटांमध्ये वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर जाऊन या. याच्या नंतर लगेच याच व्यासपीठावरती ताबडतोब हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण कबीर महाराज आतार